नाटक सोडायचं का नाही किंवा अभिनय सोडायचा का नाही हा एंटायरली माझा चॉईस असला पाहिजे. आईने उठवलं, "ग उठ, विजयाबाईंचा फोन आला, काढलं होते तुला नाटकातून." तर दुबे नेहमी म्हणायचा, "क्या बाई के साथ काम करती हो, क्या है वो प्रेमदा कर रही हो." साक्षात अमरीश पुरी. पुरी साहेब एखाद्या लहान मुलासारखे ढसाढसा रडत होते. जरासा वेडेपणाच होता तो, थोडा बावळटपणाही होता. "वो अच्छा वो वाकडा वाकडा जाती हो वैसे नहीं जाने का?" तर तो असा खाली बसला आणि म्हणाला, "हा मेरी माँ, तुम वाकडा वाकडा मत जाओ." माझा आनंद हा फक्त माझ्यावर अवलंबून आहे. मी अक्षरशः पळत सुटले. मागनं एक 100-200 लोकांचा जत्था. कधीच कुठल्याही पॉडकास्टमध्ये सांगितलं नाहीये, ते मी आज सांगतेय. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार, कॅचअपच्या या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत, ज्याचे प्रायोजक आहेत 117 वर्षांची परंपरा आणि विश्वासाचं प्रतीक महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. आणि आज आपल्या सोबत आहेत स्वाती चिटणीस. स्वागत तर मी करणारच आहे, पण सर्वात आधी अभिनंदन, कारण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार नुकताच मिळालेला आहे. खूप खूप धन्यवाद. आणि खूप छान भाषणही झालं तुझं. थँक्यू. सर्वांची लाडकी नाट्यसृष्टीतली आणि या मनोरंजन सृष्टीतली स्वातीताई, आणि आज जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित. मला थोडंसं असंच वाटतंय की माटुंगा पूर्वेला जे रुईया कॉलेज आहे, हो. तिथून मला वाटतं अभिनयाचा प्रवास सुरू झाला. तो अगदी. माटुंगा पश्चिमेला असलेल्या यशवंत नाट्यगृहात जीवन गौरव पुरस्कारापर्यंत आता आलेला अरे क्या बात. वा वा वा. तुला आतापर्यंत इतके पुरस्कार मिळाले, पण हा जो पुरस्कार आहे, जसं तू भाषणात पण सांगितलंस की नाटकासाठी जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा ते खूप विशेष आनंद विशेष होतो. वाटतं. हो. पण हा नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार किती महत्वाचा होता तुझ्यासाठी आहे? खूप महत्वाचा होता. खरं सांगू का, मला असं कधी वाटलंच नव्हतं हं. की मला जीवन गौरव मिळेल. हां. मला असं नेहमी वाटत राहिलं की मी काय एवढी ठीकच आहे म्हणजे. त्यामुळे मला जेव्हा प्रशांतचा फोन आला की "अगं स्वाती, तुला जीवन गौरव पुरस्कार देतोय. घेशील ना?" म्हटलं, "घेशील ना म्हणजे आनंदाने नाचत घेईन." त्याच्यामुळे खूप खूप आनंद झाला आणि या पुरस्कारासाठी माझा विचार केला हा माझा अ, खूप मोठा सन्मान आहे असं मला वाटतं. आणि खूप छान भाषण तू केलंस, म्हणजे ज्यामध्ये नाट्य निर्मात्यांपासून ते बॅकस्टेज पर्यंत सगळ्यांचा आवर्जून नाही, उल्लेख हे केलास. बॅकस्टेजवाल्यांचं हो. तर मी अगदी ठरवलं होतं. कारण काय आहे, आपल्याकडे बॅकस्टेजवाल्यांबद्दल कधी कोणी बोलत नाही. हां. आणि त्यांचा किती महत्वाचा भाग असतो एका नाटकाच्या निर्मितीत. आणि आम्हा स्त्रियांना तर त्यांचा खूप खूप आधार असतो. म्हणजे मी जेव्हा सुरुवातीची नाटकं करायचे, तेव्हा ते घरी सोडायला कोणीतरी येणार. हं, तर बॅकस्टेजवाला त्या बाजूला राहणारा तो यायचा हं. आणि त्याच्याबरोबर मी खूप सुरक्षित असायचे. रात्री म्हणजे हं, रात्रीचे प्रयोग. हं, तेव्हा हं. तर पूर्वी रात्रीचे प्रयोग असायचे. 8:30-9 चे प्रयोग ते हो. संपायला 12. माझ्या घरनं कधी कोणी यायचं नाही मला घ्यायला. हं. त्यामुळे बॅकस्टेजवाला यायचा, तो घरी सोडायचा. म्हणजे लोकांना वाटतं बॅकस्टेज म्हणजे काय, जर सेट लावणारी लोकं. हां. असं नाहीये फक्त. नाही, नाही. हं. आणि खूप म्हणजे ट्रस्टवर्दी म्हणतात ना, तसे असतात. बरोबर. तुझ्यामध्ये ही पॉझिटिव्हिटी आहे. त्यामुळे हा प्रश्न मी तुला खरं तर विचारायला नको, पण तरी विचारतो. काही लोकं गमतीत म्हणा, थट्टेने म्हणा असं म्हणतात, की जीवनगौरव म्हणजे झालं रिटायरमेंट आता. तुझ्या मनात हे आलं नसेल. कधीच तू नाही. कसं बघते कधीच नाही. जीवनगौरवकडे? जीवन गौरव हा माझ्या आयुष्यातला एक फार सुंदर हं. पण महत्वाचा टप्पा आहे. ओके. हं. ह्या टप्प्यावरून आता पुढे काम करायचंय. तर आत्ता हे जीवन गौरव जे मला मिळालंय, ते पुढील कामासाठी मिळालंय, की तू पुढेही असंच चांगलं बरं. काम करत राहावं यासाठी मिळालंय. हं, त्यामुळे आता मी आणखी सजग असेन, हं. आणखी सतर्क राहीन कुठलंही काम घेताना. अच्छा. सो म्हणजे मला त्या जीवन गौरवसाठी माझी निवड केली, असं कोणाला वाटू नये, की "अरे हिला का दिलं? ही बघ आता काय करतीये ही." बरोबर. पण मग आता काय करते ही? कारण ज्या रंगमंचावर उभं राहून तू भाषण दिलंस, तिथे तुला नाटक करताना बघायचंय. हो, आणि खूप गॅप गेलेला आहे हो. आता माझी मध्ये. ती फार इच्छा आहे आणि मी चांगल्या नाटकाची आतुरतेने वाट बघतेय. हं, हं, हं.
मधल्या काळात मी खूप नाटकं वाचली. ओके. पण असं रसरसून वाटावं, की हे आपण काम करायला पाहिजे, असं वाटलं नाही. बरं. आणि ना एक गोष्ट सांगते, नाटक करताना मला आतून वाटलं पाहिजे, की मला हे नाटक करायला पाहिजे, तरच मी ते करते. हं. जेव्हा मी सीरियल करते, तेव्हा मी जवळ माझी भूमिका काय आहे, ती कशी जाणार आहे पुढे हे विचारतच नाही. ओके. मी पैसे किती मिळतायत ते विचारते. किती दिवस तुम्हाला लागणार आहेत ते विचारते आणि कुठे शूटिंग आहे. हं. आणि मग ते सांगतातच, की आता माझ्या वयाला काय दादीचे रोल्स वगैरे असतात. तर कारण ना मी सीरियलमध्ये बघितलंय, तुम्ही जर काम बरं केलंत, बरं तुम्ही काम बरं केलं नाहीत आणि प्रेक्षकांना तुम्ही आवडलात, हं. तर तुमची भूमिका वाढत जाते. अच्छा. हं. हं, ते हं. सगळं एका टी-आर-पी नावाच्या देवावर अवलंबून असतं. बरोबर. त्यामुळे सीरियलला मी विचारत पण नाही. हं, हं, हं. पण मला असं वाटतं, की अ, रोज जाऊन मी जेव्हा काम करते, तेव्हा ते लोकांना पटलं पाहिजे, की हं. ही बाई असं बोलू शकते. कारण रोज वेगळी स्क्रिप्ट येते, की अच्छा आज असं बोलायचंय का? काल तर मी पण ह्याच्यावर तुम्हाला आर्ग्यू करून उपयोग नसतो. कारण ते वरनं आलेलं आहे असं सांगतात. त्यामुळे मी जे करतीये, ते जास्तीत जास्त जस्टिफायबल वाटलं पाहिजे, असं मी सीरियलमध्ये काम करते. खरं. पण कमिंग म्हणजे तुझ्या प्रश्नावर परत यायचं तर नाटक मी जेव्हा करते, तेव्हा मला आतून ते आवडलं पाहिजे. मला वाटलं पाहिजे, की मला हे नाटक करायलाच पाहिजे आणि तेव्हाच मी करते. आणि हं. जेव्हा मी नाटक करते, तेव्हा मी जवळ बाकी सगळं बंद करते. हं. हं. म्हणजे त्या नाटकाला पूर्ण न्याय देणं हे माझं काम आहे. जेव्हा मी नकळत सारे घडले केलं, बरोबर. तेव्हा माझ्या 2 सीरियल्स चालू होत्या. पण जेव्हा लक्षात आलं हे नाटक खूप चालणार आहे, हं, हं. तेव्हा मी त्या सगळ्या सोडून दिल्या अच्छा. आणि फक्त नकळतचे प्रयोग केले, जे आम्ही 2 वर्षात जवळ 700 प्रयोग केले होते. हो. सगळीकडे आणि. सगळीकडे हं. कुठे केले आम्ही प्रयोग. पण ह्या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने अजून एक गोष्ट लक्षात आली तुझ्या भाषणातनंच, जी तू म्हणालीस, की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात मी जन्माला आले, हे इतकं मोठं भाग्य आहे आणि मी इतर राज्यात राहिलेली असल्यामुळे मला ते जास्त मला कळतंय. माहिती आहे. हो, हां. हो. ही तुलना नेमकी कशी आहे? म्हणजे सामाजिकदृष्ट्या हे विचार बघ मी केला, तुला साधी गोष्ट सांगते. सांस्कृतिकदृष्ट्या केला. मी कोचीन, हो. अंदमान अशा ठिकाणी राहून आलेली आहे. हं, हं. त्यामुळे तिकडचे लोकं एस्पेशली दुसऱ्या प्रांतातले लोकं मला तिथे भेटलेत. हं. बरोबर. म्हणजे तुला एक गंमत सांगते. जेव्हा आम्ही मुंबईला आमची ट्रान्सफर झाली, हं. कुलाव्याला राहत होतो. बरोबर. तर एक दिवस लिफ्टपाशी एक माझी मैत्रीण आणि तिचा नवरा असे भेटले. ते पंजाबी होते. हं. तर ती म्हणाली, "अरे ये है मिसेस चिटणीस." आता तिकडे मला नेहमी म्हणजे मला मिसेस चिटणीस. तर ती तो हेलो, हेलो केलं. "ये ना बहुत अच्छी डान्सर है." हं. तर मी म्हटलं, "नहीं, नहीं, मैं डान्सर नहीं हूँ. मैं अभिनेत्री हूँ. मैं एक्टिंग करती हूँ." हं. त्याच्यावर ती बाई म्हणाली, "हाँ, हाँ, एक ही तो है वो." हां. म्हणजे त्यांच्यासाठी हे सगळं एकच आहे. माझ्या सीरियलवाल्यांना जेव्हा कळलं, ही सरू जी मी करत होते, की मला हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. हं. म्हणजे क्या है वो दादी? तर मला मी म्हटलं लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड है. "ओह! अच्छा तो बड़ा होगा ना?" म्हटलं, "हाँ. मराठी थिएटर में मिलने वाला सबसे बड़ा." त्याच्यावर त्या बाईने मला असं विचारलं, "तो क्या आपको पैसे देने पड़े उसको लेने के लिए?" ओह! बघ असं कसं विचार करतात. त्यांना हे फार म्हटलं, "क्या?" "हाँ, तो इतना बड़ा पुरस्कार लेने के लिए पैसे तो देने पड़ेंगे ना?" मी बापरे! म्हटलं, "ऐसा नहीं होता है हमारी मराठी." म्हणजे मला इतका सात्विक संताप झाला, ओह! की यांना काय मी सांगू? पण त्यांची तरी चूक कशी हो, म्हणणार? त्यांनी तेच त्यांनी बघितलंय. तेच बघितलंय. हं. हा फरक आहे. तुझे महत्त्वाचं सांगितलंस एक, की नाटकात जेव्हा तू काम करतेस, तेव्हा पूर्ण लक्ष देऊन तुला काम हो. करतेस, टेन्शन घेऊन काम करतेस आणि सीरियलमध्ये काम करताना तितका विचार करत नाहीस. मला नाही असं वाटतं कॅरेक्टरचा विचार करते. कॅरेक्टरचा विचार हां. तितका करत नाहीस. मला वाटतं त्यामुळेच तू सीरियलमध्ये जेव्हा काम करतेस ना, तेव्हा सोशल मीडियावर बिनधास्त रील्स वगैरे बनवत असतेस.
पण हे तुझं नवीन रूप आहे खरं तर. म्हणजे असं अह, मला वाटतं, की ते कशामुळे झालंय? मी खरं हो, मी सांगू का? शिंग मोडून वासरात घुसणे एवढंच. हां. सुरुवातीला मी त्यांना नाही म्हणायचे, की "मैं नहीं हं, करूँगी ये सब हं, डान्स वान्स, हं, मैं नहीं करूँगी, हं. मैं नहीं करूँगी." एक दिवस म्हणाले, आइये हां. ना, प्लीज आइये." म्हटलं, "चल जाऊ दे. एकदा मी करते म्हणजे त्यांना कळेल, की मला कसं काहीच येत नाही. मग पुढच्या वेळेला ते नाही विचारणार." हे उलटंच झालं. मग हळू माझ्या लक्षात आलं, की हे मी पण एन्जॉय करतेय. मग केवढं का तरी नाही? केवढं तरी एन्जॉय. मला तर काही रील्स बघून असं वाटलं, की तूच त्या सगळ्यांना ओढलंयस नाही, नाही, नाही. त्याच्यामध्ये. पण तू व्ह्यूज आणि लाइक्स याचा विचार नाही करत. नाही म्हणजे खूप नाही करत फॉलोअर्स किती त्याचा. वाढतायत, काय नाही, होतंय नाही, त्याचा नाही, नाही. नाही. नाहीतर बरेच वेळेला असं होतं, की नोटिफिकेशनकडेच लक्ष असतं हो, आपलं नाही बऱ्याचदा. माझं नसतं लक्ष. हां. मी दिवस-दिवस आता सीरियल संपली तर मी दिवस-दिवस ते Insta उघडत पण नाही. हं, म्हणजे कधी-कधी मला माझी मुलं सांगतात, की "मम्मा जरा उघड. हं. रोज काहीतरी तुला टाकायला बाहेर." काय टाकू रोज? मला काही असं कळत नाही. म्हणजे एवढी मी म्हणजे आय एम सोशली अवेअर आहे. पण रोज काय टाकायचं? असं मला वाटतं. मला वाटतं तू जुन्या नाटकांचे फोटो टाकायला पाहिजेस. लोकांना कळू दे तू काय-काय केलंयस. हो, तेही टाकते हं, कधीतरी. हं, हं. तू जे कुलाबा, कोचीन, अंदमान याच्याबद्दल जे सांगितलंस, फरक तर सांगितलास महाराष्ट्र आणि हो, हो. पण तुझे जे पती आहेत, ते डिफेन्समध्ये होते हो. आणि सासरे एअर मार्शल होते. हो. अय्या! तुला माहिती हां, बरं. आता तेवढी माहिती काढली. हो. सासरे एअर फोर्समध्ये एअर मार्शल होते. हो. ते जग कसं होतं डिफेन्सचं तुझ्यासाठी? ते सगळी दुनियाच वेगळी होती. अगदी वेगळी होती. आणि मी ना हिंदू कॉलनीत वाढलेली. हं. म्हणजे असा क्रॉस केला की शाळा, अशी क्रॉस केलं की रुईया कॉलेज. म्हणजे अक्षरशः क्रॉस केला की माझी शाळा होती. किंग जॉर्ज इंडियन एज्युकेशन सोसायटी आणि असा क्रॉस केला की रुईया कॉलेज. त्यामुळे माझं घर, माझे आई-वडील, माझे भाऊ यांना सोडून मी कधीच राहिले नव्हते. हं. कधीही नाही. एकदम हा माणूस आयुष्यात आला आणि आमचं लग्न झालं आणि पहिली ट्रान्सफर झाली अंदमान. 81 साली माझं लग्न झालं. 81 डिसेंबर. मी 21 वर्षाची होते. तोपर्यंत दूरदर्शन, हो, हो, नाटकं हो. झालं होतं म्हणजे. दूरदर्शन झालं होतं, नाटकं झालं होतं, ते गजरा वगैरे सगळं हां. सगळं झालं होतं. हं, हं. दूरदर्शनवर नाटकं केली होती मी, एक यमू वगैरे सारखं, अच्छा. सतीश आळेकरांचं. त्यामुळे बऱ्यापैकी मी कामं करत होते. विजयाबाईंचं पंखाना ओढ पावलांची झालं होतं, हो. शाकुंतल झालं होतं, छिन्न झालं म्हणजे अच्छा छिन्नही झालं होतं हो, 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 तोपर्यंत. हो, हो, अच्छा, हो, हो. हां, बरोबर. छिन्न हे माझं पहिलं प्रोफेशनल नाटक. हं, मग त्यानंतर ही सगळी नाटकं झाली. शाकुंतल झालं, जे हं, फार म्हणजे माझ्यासाठी फार महत्वाचं नाटक होतं. आणि मग हे लग्न जमलं. हं. म्हणजे माझी चुलत सासू पंखानाओढ पावलांची मध्ये होती. ओह! अच्छा. आणि तिनी आणि विजयाबाईंनी मिळून जमवलेलं लग्न, की अच्छा. विजयाबाई माझ्या सासऱ्यांच्या आते-बहीण वगैरे ओके. हं, आणि त्यांनी ठरवलं स्वातीचं ना आता लग्न करूया. हं, हं, हं. आणि ह्याला बोलवलं आणि मग आम्ही भेटलो. मग तो नाटकाला आला. अशी आमची ओळख झाली आणि मग म्हणजे झालंच की हं. सगळं. आणि भेटल्यानंतर 6 महिन्यात आमचं लग्न झालं. आणि लग्न झालं आणि अमोल चिटणीस हो, माझे हो, पती. हो. त्याची ट्रान्सफर पोर्ट ब्लेअरला झाली. हं. त्याचा चांगुलपणा हा होता, की त्यांनी मला सांगितलं लग्न झाल्यावरही, की "तुला जर मुंबईत राहायचं असेल, तुझ्या करिअरसाठी तर तू राहू शकतेस. तू नाही आलीस माझ्याबरोबर तरी चालेल. तू इथे तुझं करिअर कर." हं. पण त्याच्याबरोबर अंदमानला जाणं हा माझा चॉईस होता, हं. की नाही माझं आता लग्न झालंय तर मला तो भाग सुद्धा अनुभवायचा आहे आयुष्यातला. हं, हं. आणि जरा अशी जाऊन गंमत सांगते. हं, हं, मला हं. 1-2 प्रपोजल्स लग्नासाठी असेही आले होते. हं. खूप चांगली मुलं, पण एकच अट होती, की लग्नानंतर नाटकात काम नाही करायचं. अरे बापरे! हं, हं. तर तेव्हा मला काय वाटलं माहिती नाही, पण मी माझ्या वडिलांना सांगितलं, "असं नाही चालणार." माझ्या कॉलेजमधल्या एकाने मला प्रपोज केलं होतं. त्याचीही तीच अट होती. बापरे! तर हं. मी म्हटलं, "नाही बाबा, नाटक सोडायचं का नाही किंवा अभिनय सोडायचा का नाही, हा एंटायरली माझा चॉईस असला पाहिजे. मी ठरवीन.
हम्म. की मला आता नाही करायचं किंवा मला आता करायचंय. बरोबर. हे कोणी डिक्टेट केल्यामुळे ते करणार नाही. आणि तसंच झालं, लग्न झालं आणि मी पोर्ट ब्लेअरला गेले. हम्म. आणि त्यानंतर मी 5 वर्ष मुंबईपासून अगदी दूर होते. बरोबर. अगदी दूर. आणि तेव्हा काय मोबाईल फोन किंवा असलं ह्याचे काही पोर्ट फार ब्लेअरला नव्हतं. फोन सुद्धा नव्हते. अरे बापरे. पोर्ट ब्लेअरला फोन सुद्धा नव्हते. पोर्ट ब्लेअरला गॅस नव्हता. हम्म. पोर्ट ब्लेअरला न्यूजपेपर 15 दिवसांनी एकदा यायचे मेनलँडवरून. अच्छा. जेव्हा बोट यायची, 2 बोटी यायच्या 15-15 दिवसांनी, एक कलकत्त्यावरून, एक चेन्नईवरून. हम्म. हं? हम्म. हम्म. आणि त्या 15 दिवसाचे पेपर्स घेऊन यायचे. मग आणि ते पेपर आधी न्यूजपेपर बुक करायला लागायचे. अच्छा. तरच तुम्ही जाऊन वर्तमानपत्र 15 दिवसाची घेऊन यायची आणि गेल्या 15 दिवसात मेनलँडमध्ये, जगामध्ये काय घडलं ते कळतं. रेडिओ म्हणजे टीव्हीचा तर प्रश्नच नव्हता. रेडिओचं सुद्धा कोणतंही स्टेशन तेव्हा लागायचं नाही. फक्त अगदी कधीतरी रेडिओ ऑस्ट्रेलिया लागायचं. ओ. तेही इफ यू आर व्हेरी लकी. सो म्हणजे खरोखर जणू काळ्या पाण्याला हो हो हो. मला अगदी पाठवलं तेच होतं. म्हणणार होतो मी. हम्म. आणि पण तिथला जो अनुभव होता, त्या अनुभवाने मी फार फार समृद्ध झाले. या नेव्हल लाईफच्या अनुभवाने हम्म. हम्म. मी हम्म. खूप समृद्ध झाले. म्हणजे इतकं वेगळं आयुष्य आहे ते. आम्ही पोर्ट ब्लेअरला गेलो आणि आम्ही साधारण 11 डिसेंबरला लग्न झालं. हम्म. मग आम्ही चेन्नईला गेलो. तिथे बोटीची वाट बघत 8-10 दिवस थांबायला लागलं. अच्छा. आणि मग बोट आल्यावर, कारण सामान होतं ना हो खूप. हो हो. मग आम्ही 4 दिवस प्रवास बोटीचा. हम्म. त्या बोटीचा प्रवास करून शिपिंग कॉर्पोरेशनची बोट पोर्ट ब्लेअरला पोहोचलो. सो साधारण 28-29 डिसेंबर. ओके. अच्छा. 1 जानेवारीचा जो आठवडा होता, तेव्हा कार निकोबारमध्ये खूप मोठा भूकंप झाला. बापरे. प्रचंड मोठा भूकंप हम्म. झाला. हम्म. आणि माझा नवरा हेलिकॉप्टर पायलट असल्यामुळे त्यांनी ते शिपवर त्यांना धाडलं हम्म. हेलिकॉप्टर हम्म. घेऊन. आणि मला म्हणाला की आज गेलो की संध्याकाळी परत येऊ, जास्तीत जास्त उद्या. हम्म. हं? बरं, मला काहीच माहिती नव्हती पोर्ट ब्लेअरची वगैरे. तो जो गेला, तो 1 महिन्यानी परत आला. बापरे. आणि आणि का संपर्क शून्य. काही नाही. शून्य. फक्त आजूबाजूला माझ्या नेव्हल ऑफिसर्सच होते. आणि रोज काहीतरी वेगळ्याच बातम्या यायच्या. खूप भूकंप होतोय, शिप पण अगदी बुडायला आलीये, म्हणजे काही. पण आणि आयुष्यात कधी एकटी राहिले नाही. हम्म. 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 पण पहिल्या रात्री मी शेजारणीला सांगितलं, नेव्हल ऑफिसरची बायको होती. तर ती म्हणाली, "तू तुम आओ मेरे यहाँ." मी म्हटलं, "हो, येईन." हम्म. मग मला असं वाटलं, आता हे माझं आयुष्य असणार आहे. हम्म. मी किती दिवस अशी दुसऱ्यांकडे जाणार? बरोबर. घरी मी म्हटलं, "मी घरी राहीन." मी रात्रभर पोर्ट ब्लेअरला इफ यू नो 5 वाजता अंधार होतो सायंकाळी. अच्छा. आणि पहाटे 5 वाजता फटफटीत उजाडलेलं असतं. तर मी रात्रभर सगळे दिवे लावायचे. हम्म. काहीतरी कॅसेट लावून गाणी ऐकत राहायचे. आणि पुस्तकं वाचायचे. हम्म. हम्म. आणि सकाळी 5 वाजले की झोपायचे. हम्म. अच्छा. असं ते. हा. असं ते. पण त्यावेळेला इथल्या कुठल्या लोकांबरोबर पत्रव्यवहार म्हणजे पत्रव्यवहार मी घरातल्या लोकांबरोबर असेलच, खूप केले पत्रव्यवहार. पण कोणी विजया मेहता असतील किंवा त्यांच्याबरोबर काय नाटकं चालली आहेत, काय चाललंय तिकडे, नाही, नवीन काय असं लिहित, नाही असं केलं काही मी नाही झालं. विशेष. बरं बरं. मैत्रिणींबरोबर केलं. नीनाला वगैरे एखादं पत्र लिहिलं असेल, मला आठवत नाहीये. पण आणि पत्र पण 15-15 दिवसांनी हो यायची. बरोबर. म्हणजे आज पत्र पाठवलं की ते 15 ते 20 दिवसांनी पोहोचणार. त्यानंतर ते त्याचं मला उत्तर लिहून पाठवणार. त्यामुळे खूप वेगळं. आणि स्टोव्हवर स्वयंपाक. बापरे. त्यामुळे खूप मजा होती. म्हणजे जवळपास संपलंच होतं करिअर. हो, हो, नाटकाचं करिअर हो. संपलंच होतं. तेव्हा काहीच नव्हतं. पण तिथे मान पण होता. हो, खूप मान होता. नेव्हल हो. ऑफिसर्स आणि हे जे ऑफिसर्स असतात ना, ते बायकांना भयंकर मान देतात. ओके. भयंकर. म्हणजे आम्ही जर कधी एखाद्या गेट टुगेदरला गेलो, तर मी अमोल बरोबर माझ्या नवऱ्यावर उभी राहायचे. हम्म. तर एक दिवस अमोलनी मला कानात सांगितलं, "स्वाती सिट डाऊन." हम्म. म्हटलं, "व्हाय? मला आय एम कम्फर्टेबल."
तो म्हणाला, नाही नाही, जोपर्यंत तू बसत नाहीस ना, त्या कुठलाही पुरुष बसू शकत नाही. सो बाई जर उभी असेल तर पुरुषांनी बसणार नाही. बापरे. त्यांच्या शिपवर जर एखादी बाई एंटर करत असेल तर सगळेजण, म्हणजे माझा नवरा वगैरे पण असे लाईनीत उभे राहायचे ओ. आणि सॅल्यूट करून, की स्त्री जेव्हा शिपवर येते तेव्हा तिला सॅल्यूट करायचा. बरोबर. तर हे सगळे लाड खूप झाले. म्हणजे इतके, की जेव्हा मी 5 वर्षांनी परत आले तेव्हा मी अग्निपंख नाटक करायला घेतलं. हं? कुमार सोनी. कुमार सोनी. आणि गेले पहिल्या दिवशी रिहर्सलला. सगळे बसले होते. अगं आलीस का स्वाती वगैरे सगळं झालं. मी उभी. हम्म. कारण मला सवय एवढ्यात लागलेली, की कोणीतरी आता खुर्ची आणून देईल. मग 5 मिनिटांनी लक्षात आलं, की आपण परत आलो, इथे असं कोणी करत नाहीये. मग अशा खुर्च्या कशा उभ्या असतात एकत्र करून ठेवलेल्या, त्यातली एक खुर्ची काढली, घेतली आणि बसले. सो ही 2 इतकी हो वेगळी ना, हो ना. वेगळे जग होतं, की जे मला अनुभवायला खरंच मिळालं. आहे, खरंच आहे. पण तिथे अंदमानमध्ये हं. अशा काही सुविधा नाहीत. तू म्हणतेस की पेपरच 15 दिवसांनी हो. यायचा, कुणाशी संपर्क टीव्ही नाही नाही. फारसा, टीव्ही हो. नाही. तर ते किती अवघड होतं. आणि मुंबईची सवय असताना, म्हणजे इतक्या लोकांमध्ये सतत राहिलेलं असताना. हो, हो. मी खरं सांगू, मला नाही अवघड गेलं असं. खूप, अच्छा, ओके. खूप अवघड नाही गेलं. हं. म्हणजे रात्रीची एकटं राहणं सवय सोडली, हं. तर मी स्वतःमध्ये खुश असणारी एक स्त्री आहे. हं, हं. मी पुस्तकं खूप, म्हणजे खूप पुस्तकं ओके. वाचते. हं. मी म्युझिक ऐकते. हं. आणि बाकीच्या आजूबाजूच्या ज्या होत्या हं, हं. नेव्हल ऑफिसरच्या बायका, त्या होत्या ओके. अदरवाईज. बरोबर. असं नव्हतं की मी अगदी एकटी होते. आमचा ना 4 जणांचा असा ब्लॉक होता. हं. खाली एक शहाणे म्हणून राहायचे. बरं. तिचा 3 वर्षाचा मुलगा होता. हं. आम्ही तिच्या वरती. आणि एक दिवस अचानक संध्याकाळी ती म्हणाली, "स्वाती, लवकर ये, घरात साप आलाय." हं. तर मी आणि अमोल हं. असे दोघंही घरात होतो. तर तो म्हणाला, "चल, चल, चल, खाली जाऊया, बघूया काय झालं." आणि अमोलनी साधारण एवढे हं. फ्लाइंग बूट्स वगैरे घातले. हं. हां, की सापाला. हो, हो. बरोबर. तर तिच्या त्या खोलीत सगळे बॉक्सेस होते. आणि ती म्हणाली, "त्या बॉक्सच्या मागे आहे." तर मी तिला सांगितलं, "पहिलं अभिजितला वर उचलून ठेव." हं. कारण त्याला खूप मज्जा वाटत होती. त्यांचा मुलगा. हां, हो. हां. की आई, "अरे साप आलाय, साप आलाय" वगैरे, "स्नेक आला." तर त्याला वरती हं. उचलवलं. आणि आणि आम्ही हातात काठ्या-बिठ्या घेऊन, हां, हं, हं. आम्ही असं ठक-ठक, ठक-ठक केलं तर तो ह्या बॉक्समधनं निघाला आणि पुढच्या बॉक्स हं, हं. मागे गेला. हं. तर मग तो आता ह्याला कसं मारायचं असं आम्ही दोघी हां. विचार करतोय. अचानक माझं लक्ष गेलं. अभिजित बरोबर एक फ्लाइंग बूट्स घातलेला 6'2" उंचीचा पुरुष, तोही तिकडे उभा. मी म्हटलं, "अमोल, तू काय तिकडे करतोयस? तू खाली उतर." "नाही, नाही, तुम्ही करा, तुम्ही करा. आय एम टेलिंग यू व्हॉट टू डू." मग आम्ही दोघींनी खूप प्रयत्न करून हं. 2 स्त्रियांनी तो साप मारला. हं. आणि तो जो मेल्यानंतर हं. आम्ही दोघी बाहेर जाऊन बसलो, की आता नाही बाबा, तुम्ही बघा काय करायचं. हं, हं. तर अमोलचा तिकडे एक आर्मीतला मित्र आला. अच्छा. हाय, हाउ आर यू वगैरे करत. तर मी म्हटलं, "वो देखो ना अंदर, वो मारा है, उसको उठा के फेक दो ना." तो आत गेला आणि बाहेर आला, "भाभी जी, आपको पता है आपने क्या मारा है?" हं. मी म्हटलं, "क्या?" "ये क्रेट है, क्रेट. अगर उसने आपको काटा होता ना, तो मैं आपको भाभी जी नहीं बोल सकता हूँ." तो इतका पॉइझनस, आम्हाला कोणाला बापरे! माहित माहीत नव्हतं. नव्हतं आम्हाला वाटलं तुम्हाला. एक असेल आपला. हं, हं, हं. असेही अनुभव घेतलेले आहेत मी. खरं सांगू का? तिकडे फक्त मी आणि अमोलच होतो. हं, हं. सो आमचं बॉन्डिंग जे काही म्हणतात. बरोबर. कारण पोर्टब्लेअरहून जायला काही हेच नव्हतं. आणि तुम्ही यायचा तिकडे मुंबईत कधी वर्षातनं एकदा म्हणा की वर्षातून एकदा. एकदा? अच्छा. वर्षातून एकदा. तेवढंच म्हणजे. त्यामुळे कितीही भांडण झालं, तरी मी असं नव्हते म्हणू शकत, की मी उद्याच्या उद्या मुंबईला चालले. आणि तोही असं म्हणू शकत तो तर असं म्हणूच शकत नव्हता. तो नव्हता. तर फार शांत होता. अच्छा. चिडकी जरा मीच होते त्यातल्या त्यात. हं, हं, हं.
पण मग ती 4 वर्ष झाली तिकडे. 2.5 वर्ष पोर्ट ब्लेअरला. हा. मग तिकडनं आमची बदली झाली ती कोचीनला आलो. अच्छा. म्हणजे जरा तरी मेनलँड. मेनलँड माणसात आलो. हा. मग तिकडे मला बाळ झालं, मला हम्म. मुलगा झाला. बर. सो तिकडे कोचीनला अजून 2.5 वर्ष होती. ओके. 2.5-3 वर्ष कोचीनला. मग अग्निपंख हे त्याच्यानंतरचं हो नाटक. हो 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 हो. ओके. पुढची सगळी नाटकं म्हणजे डबल गेम, अग्निपंख ही सगळी त्याच्यानंतरची. हो. त्यावेळेला दूरदर्शन मध्ये काही टेलिफिल्म्स पण सुरू झाल्या होत्या हो. छोट्या छोट्या. म्हणजे एक दिवस ना मला विनायक चासकर हम्म. मुंबईत सुट्टीवर आलेला असताना हा. भेटले कुठच्या तरी नाटकाला आणि ते म्हणाले, "अगं बाई, तू आलीयस?" तर मी म्हटलं, "हो, पण महिन्यासाठीच." हम्म. मला "अगं आलीस की फोन करत जा. दूरदर्शनवर तरी काहीतरी करू शकशील." हम्म. हम्म. गंमत सांगते, मी आले होते ती मी म्हटलं, "आता आहे ना पण मी 1 महिना, काय उपयोग आहे?" हा. म्हणले, "थांब मी तुला सांगतो." आणि 2 दिवसांनी त्यांनी घरी फोन केला हम्म. आणि मी आणि विजय कदम हा. आम्ही दोघांनी केलेलं एक चौकट नावाचं एक नाटक होतं. ओके. हम्म. छोटंसं हम्म. 2 तास, 1.5 तासाचं. तर ते मी जाऊन केलं होतं. हो. सो त्यातल्या त्यात जरा ही हो गंमत हो, मला वाटतं ते आहे आणि आहे. युट्यूब वरती आहे अवेलेबल आहे. YouTubeवरती. हो, पण त्याच्याच बरोबरीने मग नंतर आल्यानंतर नाटकं सुरू झाली एका हो. पाठोपाठ एक. मग कोचीन नंतर मुंबईत आलो. मुंबईला आल्यानंतर ती मुंबईला सुरू आले झाली. आणि मी आणि माझा धाकटा भाऊ हम्म. हम्म. आम्ही नाटक बघायला गेलो होतो. माझ्या लेकाला आईकडे सोडून हम्म. हम्म. रवींद्र नाट्य मंदिरला. तर तिकडे इंटरव्हलमध्ये वडे खात असताना तर तिकडनं प्रकाश, भक्तिताई वगैरे असे आले. सुहास पळशीकर, प्रकाश बुद्धिसागर. बुद्धिसागर. हम्म. आणि तो म्हणाला, "का तू काय?" म्हटलं, "अरे आले परत, माझी झाली, हम्म. ट्रान्सफर झाली." हम्म. तर असं त्या दोघांच्यात काहीतरी हे झालं. म्हणालं, "बरं नंबर देऊन ठेव." हम्म. मग नाटक संपायच्या वेळेला प्रकाश परत आला आणि तो म्हणाला, "हे स्क्रिप्ट घे आणि घरी जाऊन वाच." ओके. तर ते डबल गेमचं स्क्रिप्ट होतं. अच्छा. हम्म. 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 ते डबल गेम केलं मी तसं. पण भक्ती बर्वे आणि प्रकाश बुद्धिसागर यांच्यात काय बोलणं झालं नेमकं तुमच्या समोर? सांगू? नाही, नाही. "हे प्रकाश, अरे हिला विचार ना आता. ही करेल ना तो छान रोल." म्हणजे मला हे मुद्दामून विचारायचं होतं कारण प्रेक्षकांना हे कळू दे की मिमिक्री पण येते. पण भक्तिताई अगदी हो ना. खरंच खरंच खरंच. म्हणजे मला सगळे चिडवायचे तेव्हा, की स्वातीचं करिअर म्हणजे ब्रेक्समध्ये. हा. झाली ट्रान्सफर की ही निघाली. म्हणजे तुम्ही अंदमानला जायच्या आधी किंवा लग्नाच्या आधी विजया मेहतांबद्दल सांगितलं, पण विजया मेहता आणि सत्यदेव दुबे या दोघांकडून तुम्ही एकाच वेळेला ट्रेनिंग घेत होतात? हो. हो, हो, हो. हे कसं काय म्हणजे जमवलं तुम्ही? बापरे! हो, खरंच. तो एक म्हणजे हो. खूप असं तारेवरची कसरत होती. खरंच आहे. मी दिवसभर विजयाबाईंकडे शाकुंतलची रिहर्सल करायचे आणि संध्याकाळी दुबेकडे रिहर्सल करायचो हम्म. पृथ्वीच्या नाटकांची. पृथ्वीच्या नाटकांची. तेव्हा आम्ही पृथ्वीला हिंदी नाटकं करायचो. हम्म. हम्म. दुबे नेहमी त्या बाईंचं आणि दुबेचं तसं बऱ्यापैकी क्रॉस होता. तर दुबे नेहमी म्हणायचा, "क्या बाई के साथ काम करती हो? क्या है वो प्रेमदा कर रही हो?" तर एक दिवस सकाळी 6 वाजता विजयाबाईंचा घरी फोन आला. हम्म. मी गाढ झोपले होते. आईनी उठवलं, "अगं उठ, विजयाबाईंचा फोन आला. काढलं बहुतेक तुला नाटकातून." मी गेले, मी फोन उचलला. म्हटलं, "हां बाई." अगं बाबी, बाई सगळ्यांना बाबी म्हणतात. अच्छा. खूप वेळा त्यांना नाव आठवत नसल्याने पण तसं होतं. असेल. हा. पण बाबी अगं दुसरी एक मुलगी शकुंतला करत होती. तर तिला ते काही फारसं जमत नाहीये. तर म्हणजे मला हे शब्द इतके आठवत आहेत ना, की त्या म्हणाल्या, "अँड आय एम लेटिंग हर गो टुडे." हम्म. तर म्हटलं, "बरं बाई, मग काही रिहर्सल नाही आज?" "नाही, नाही, रिहर्सल आहे. हम्म. आज जरा शकुंतला वाचून ये तू." हम्म. म्हटलं, "बरं." मी प्रॉक्सी करायची का? "अगं बावळट, आजपासून तू शकुंतला." हम्म. वाह. म्हणजे मी जवळ-जवळ अशी उडत गेले होते रिहर्सलला आणि संध्याकाळी दुबेकडे गेले हम्म. आणि दुबे परत, "क्या कर रही हो प्रियंवदा? शकुंतला करती तो फिर." म्हटलं, "दुबे, दुबे सुनो ना, दुबे सुनो ना." तर मी तेव्हा खरंच 16-17 वर्षाची होते. शाकुंतल करता म्हटलं, "मैं शकुंतला कर रही हूँ." हम्म. हम्म.
असा एकदम गप्प झाला. हम्म. अच्छा अच्छा, ठीक है फिर, पर अगर रिहर्सल को लेट आई तो देखो. मी आनंदही झालाय, शकुंतलाही करते तर. हा. आणि दुबे बघायला आला होता. अच्छा. टाटा थिएटरचा प्रयोग दुबेनी अख्ख्या आमच्या थिएटर युनिटचे जे सगळे जण होते त्या सर्वांना तो घेऊन आला होता विजयाबाईंचं शाकुंतल बघायला. क्या बात. वा. पण हे जी सगळी मोठी माणसं आहेत, जेवढी ती मोठी असतात तेवढं मी ऐकलंय की ती विक्षिप्तही असतात. त्याचा त्रास तुम्हाला झाला कधी? नाही, दुबे खूप शॉर्ट टेम्पर्ड होता. हा. खूप शॉर्ट टेम्पर्ड. पण त्याचं ते चिडणं, रागावणं, शॉर्ट टेम्पर्डनेस, टँट्रम्स हम्म. हे सगळे पुरुषांसाठी राखलेले असायचे. बायकांवर तो फार कमी ओरडायचा. अच्छा. ओरडायचा नाही असं नाही, हम्म, 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 हम्म. पण मला त्याचा कधी त्रास नाही झाला. ओके. आणि विजयाबाईंच्या रिहर्सलला म्हणजे त्यांचं गारुड असं आहे, हम्म, हम्म. की कधी एकदा मी उठते आणि कधी त्या रिहर्सल हॉलमध्ये पोचते. आणि असं फक्त मला नाही, आय एम शुअर हे सगळ्यांना होतं. हम्म. कारण बाई इतक्या प्रेमाने सगळं करून घेतात, की कसं ते कॅरेक्टर बाहेर काढायचं. प्रत्येकाला वेगळी वेगळी तालीम असते त्यांची. हम्म, म्हणजे हम्म, प्रत्येकासाठी बरोबर, बरोबर. त्यांचं रूप वेगळं असतं. आणि असं वाटतं की ही तालीम कधी संपूच नाही. ही अशीच कंटिन्यू करत राहावं. पण त्या सगळ्या भारलेल्या काळामध्ये एक वडिलकीचं नातं तुमच्यासाठी होतं, ते अमरीश पुरी. आई हो. हो, फार, फार सुंदर कारण मी होते. इतकं वाचलंय त्यांच्याबद्दल, म्हणजे माझ्या पिढीला ते बघता नाही आलं. त्यांनी पृथ्वीमध्ये हो. अंधायुग असेल किंवा आधे अधुरे. आरक्षण, आधे अधुरे आधे सारखं. अधुरे. मी आधे अधुरे आणि आह अच्छा. म्हणजे अशी पाखरे ती, हा. हे हिंदी. ओके. त्याच्यात मी नीनाची अंडरस्टडी होते. ओके. म्हणजे मला अंडरस्टडी दुबेनी ती सवय लावली होती. अंडरस्टडी राहायचं, समोर बसायचं. तिकडे मी प्रॉम्प्टिंग करायला शिकले, ओके. की व्हॉट इज द राईट वे ऑफ प्रॉम्प्टिंग. की एखाद्याला प्रॉम्प्ट म्हणजे तुम्ही त्याच्याकडे बघायला पाहिजे, की हा वाक्य आठवतोय, की हा पॉज घेतोय. हा हा हा, बरोबर. मी तिथे प्रॉम्प्टिंग करायला शिकले. हम्म. मी अंडरस्टडी झाले. आणि अचानक एक दिवस दुबेने सांगितलं, कल से तुम कर रही हो. हम्म. सो मी एका दिवसात उभी राहू शकले. हम्म. तर हेही दुबेकडे होतं. आणि सिन्सिअरिटी मी दुबेकडे बाईंकडे शिकले. हम्म. आणि आधे अधुरे मी एका दिवसात, एक दिवस सकाळी 6 वाजता, सारखे माझ्या आयुष्यात 6 वाजताच गोष्टी घडतात. 6 वाजता बेल वाजली. आईनी जाऊन दार उघडलं. दारात पुरी साहेब. साक्षात अमरीश पुरी. हो. अगं उठ कार्टे. अमरीश पुरी आलेत. मला वाटलं काय झालं? कोणाला तक्रार काहीतरी झालं. दुबेला बरं नाहीये का काय? हो, हो. तर ते म्हणाले, कल हम लोग शो कर रहे हैं आधे अधूरे का, और उसमें तुम काम कर रही हो, बड़ी बेटी बिन्नी. तो रिहर्सल के लिए ले जाने आया हूँ. बापरे. आम्ही गेलो रिहर्सल. मी गेले लगेच तयार होऊन रिहर्सलला गेले. दुबे होताच, बाकी सगळे होते हं. आणि मी रिहर्सल करत असताना पुरी साहेबांनी मला इतकं सांभाळून घेतलं. आणि तो जळगावला प्रयोग होता. प्रयोग जळगावला होता. म्हणजे रात्री ट्रेनमध्ये बसले. तिथे पण माझी रिहर्सल चालू ट्रेनमध्ये. होती. हा. मग सकाळी गेलो, सगळेजण फिरायला गेले. पुरी साहब म्हणाले, "स्वाती नहीं जाएगी, स्वाती मेरे साथ बैठेगी, आराम करेगी और रिहर्सल करेगी." वडिलकीचं नातं म्हणजे वडिलकीचंच नातं, दुसरं काहीच नाही. ते इतके म्हणजे असे रोल्स करायचे. पण तो माणूस इतका सॉफ्ट स्पोकन होता. हो ना. असं टचकन डोळ्यात पाणी यायचं त्यांच्या. माझ्या लग्नाला आले होते. अच्छा. माझ्या लग्नाला म्हणजे असं रिसेप्शन वगैरे संपता दुबे, हम्म. गोविंद निहलानी हम्म. आणि अमरीश पुरी. अच्छा. आणि पुरी साहेबांनी मला प्रेशर कुकर दिला होता. हम्म. तो प्रेशर कुकर आजही मी वापरते, जपून ठेवलाय त्यांच्या आठवणीसाठी. वा. आणि
रिसेप्शन संपलं, आम्ही खाली उतरलो. पुरी साहब एखाद्या लहान मुलासारखे ढसाढसा रडत होते ओ बापरे! आणि मला जवळ घेऊन अमोलला म्हणाले, "हमारी बच्ची को संभालो, बहुत दूर ले जा रहे हो उसको." म्हणजे मला इतकं ते असं झालं, की बापरे! म्हणजे इट वॉज अ मोमेंट, की जो मला आयुष्यभर लक्षात राहिलाय. खरंच. काय ना पडद्यावरची त्यांची इमेज हो. कशी आहे, आणि ते प्रत्यक्षात प्रत्यक्षात कसे कसं आहे? आहेत. आणि एकदा हं. खूप वर्षांनी खूप वर्षांनी अमोलच्या एका नेव्हल फंक्शनसाठी म्हणजे आता ते आमचे नेव्ही बॉल वगैरे असतात. तर त्याच्यासाठी कोणीतरी सुचवलं, अमरीश पुरीना आपण चीफ गेस्ट बोलवूया. हं. तर अमोल म्हणाला, "हां, स्वातीने काम केलंय." तर म्हटलं, "अरे, इतकी वर्ष मध्ये गेली आहेत, मला माहिती नाही. हो. आता ते कुठे आहेत, किती बिझी आहेत." तर मी अ, हे केलं, की ते एका स्टुडिओमध्ये डबिंग करत होते. तर मी आणि अमोल गेलो हं. आणि बाहेर उभे राहिलो. म्हटलं, "पुरी साहब से मिलना है." कोणी जाऊ द्यायला तयार नाही. मग त्यांनी नाव विचारलं. तर मला लगेच बोलवलं आतमध्ये. हं. तर मग पुरी साहब ये ऑफ कोर्स आई नो हिम. आय हैव कम फॉर युअर वेडिंग. हं. तर मला म्हणाले, "बोल काय काम आहे?" तर म्हटलं, "असं-असं आमचं नेव्हल असं-असं फंक्शन आहे. त्याच्यासाठी नेव्ही बॉलसाठी तुम्हाला चीफ गेस्ट म्हणून बोलवायचंय." "कधी आहे?" तर ते पहिल्या आठवड्यात असतं. डिसेंबरच्या पहिल्या शनिवारी. शनिवार. हं. हे ठरलेलं आहे. हं. नेव्ही बॉल डिसेंबरच्या पहिल्या शनिवारी. "हां, आऊंगा ना मैं." हं. तर मग अमोलने विचारलं, "कोण घ्यायला येईल का तुम्हाला काय?" "नाही, नाही, कशाला पाहिजे?" मग त्यांनी एक पैसा घेतला नाही, काही नाही. ते आले तिकडे. जितका वेळ त्यांनी थांबायचं होतं थांबले. व्यवस्थित सगळ्यांशी बोलून गेले. अप्रतिम माणूस. वाह! वाह! किती माणसं, किती माणसांचे स्वभाव, किती माणसांकडनं प्रेम बरोबर, मिळालं तुम्हाला. बरोबर. मी खरंच आहे. फार स्वतःला भाग्यवान यासाठीच खरंच समजते. आहे. खरंच आहे. इतकी मला चांगली माणसं भेटली ना, इतकी चांगली माणसं भेटलीत मला. वाह! तुम्ही आता नीना कुलकर्णींचा उल्लेख केलात. हो, त्या काळात तुम्ही सगळ्याच ज्या अभिनेत्री होतात म्हणजे नीना कुलकर्णी आहेत, सुहास जोशी, वंदना गुप्तेनंतर हो. तुम्ही होतातच. आता कॅट फाईट हा हल्लीचा शब्द आहे. पण एक स्पर्धा असायची का तुमच्यामध्ये? कारण एवढी चांगली-चांगली नाटकं येतायत. असा तो काळ होता. अ, खरं सांगू नव्हती. हं. आम्ही फार चांगल्या मैत्रिणी होतो, होता. आहोत, अजूनही आहोत. हं. म्हणजे रीमाकडे तर मी राहायला-बिहायला जायचे हल्ली. ओके. हं. पण नीना, मी, रीमा सुहास आम्हाला बऱ्यापैकी सीनियर. हां. सुहास बऱ्यापैकी हं, सीनियर. हं. पण वंदना म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आम्ही एका संस्थेसाठी स्टेजवर गप्पांचा कार्यक्रम होता. मी खरंच लहान होते. मला काही येत नव्हतं आणि मला खूप टेन्शन आलं होतं हं. ॲज युजुअल. हां. तर मला वंदना म्हणाली, "काय झालं गं? असा का चेहरा पाडून बसली आहे?" तर तिला हे आठवतही नसेल. हं. म्हटलं, "नाही गं, मला माहीत नाही काय बोलायचं असतं." "अगं काही नाही. जे मनात येईल ते बोलून टाकायचं. काय विश्वास म्हणजे तू हे करू नको, घाबरू-बिबरू नको. माझ्याजवळ बस." हं. तिने मला इतका आधार दिला. सो तसं काही नव्हतं. नीनाची मी अंडरस्टडीच होते. त्याच्यामुळे आम्ही खूप वेळ घालवला एकत्र, खूप मज्जा केली. हं. तुझ्यावर झालेले अभिनयाचे संस्कार तू सांगितलेस, तालमीमध्ये तू कशी घडत गेलीस ते सांगितलंस. पण सगळ्याच तालमी काही म्हणजे चांगल्या असतातच असं नाही, असं म्हणतात. काही चढ-उतार पण त्याच्यामध्ये येतात, काही वाईट अनुभव सुद्धा येतात. तसं काही झालं का तुझ्याबरोबर? माझं पहिलं नाटक, हं, पहिलं प्रोफेशनल नाटक, हं, छिन्न. हं. मी जेव्हा छिन्न करायचा निर्णय घेतला, मी छिन्न बघितलं होतं स्मिता पाटीलचं आणि एक 15 ते 20 प्रयोगांनंतर स्मिता सोडणार होती. कारण तिचं अर्थातच हिंदी फिल्म्ससाठी सिनेमाचं ती बरोबर. खूपच व्यस्त होती आणि मी करायचा निर्णय घेतला. सदाशिव अमरापूरकर त्याचे दिग्दर्शक होते हं. आणि त्यावेळी मी फार काही नाही, मी अमोल पालेकर यांचं जुलूस नाटक करत होते, अच्छा. ज्यात मी कोरसची भूमिका होती हं, हं. आणि कॉलेजच्या एकांकिका वगैरे. तर मी रिहर्सलला गेले छिन्नच्या आणि सगळेजण रिहर्सल म्हणजे मला व्यवस्थित रिहर्सल दिली गेली. आय-एन-टीचं होतं. रिहर्सलला गेले आणि सर्वजण म्हणजे त्यातल्या ॲक्ट्रेसेस किंवा असं, हं. की काय स्मिता करायची? काय स्मित ही मुलगी काय करणार आहे? कोण जाणे बाई? आणि तेव्हा मी फारच लहान होते.
फर्स्ट इयरला होते. पहिल्या दिवशी रिहर्सल नंतर मला वाटलं, की असं होणार असेल रोज तर मी हम्म. करू की नको? म्हणजे तेवढं बनचुकी झाले नव्हते मी, की असू दे, बोलू दे काही, मी हम्म. करीन. असे 2-3 रिहर्सल झाल्या. सारखं आपलं हेच ऐकू येत होतं, की "काय हो? कोणाला पकडून आणलंय तुम्ही? काय करतीये?" एक दिवस त्याच्यानंतर आमचा जुलूसचा प्रयोग होता. जुलूसचा प्रयोग झाला. नेहमी अमोल पालेकर यायचे नाहीत प्रयोगाला, पण त्या प्रयोगाला ते होते. हम्म. हम्म. आणि प्रयोगानंतर ते हेमू अधिकारी, हेमू काका माझे, त्यांना ते म्हणाले, "आज हिला मी सोडतो घरी." हम्म. तर मी सांताक्रूझला राहायचे आणि अमोल तिथे जुहूला पुढे. ओके. मी त्यांच्याबरोबर गाडीत बसले आणि आम्ही गाडीत जात असताना मला म्हणाले, "मला असं कळलंय तुला खूप त्रास होतो रिहर्सलला." हम्म. तर बहुधा त्या नाटकात दिलीप कुलकर्णी होता. तर दिलीपनी त्यांना सांगितलं असावं. अच्छा. हम्म. तर म्हटलं, "हां, म्हणजे ते सगळे असं बोलतात." ते म्हणाले, "एक तुला सांगून ठेवतो. मी जेव्हा कमल हासनचा चित्रपट करायला गेलो हिंदीमध्ये, हम्म. तेव्हा तिकडे सर्वजण हेच करायचे, की कमल हसननी काय काम केलं? किती सुंदर काम केलं." तर मी पहिल्या दिवशी सगळ्यांना सेटवर सांगितलं, की यापुढे जर कुणीही कमल हासनचं नाव घेतलं, तर मी सेट सोडून निघून जाईन आणि परत येणार नाही. उद्या रिहर्सलला गेलीस की हे करायचं. तर मी म्हटलं, "अहो, मी कसं बोलू? ते सगळेजण माझ्यापेक्षा खूप सीनियर आहेत." तर म्हणाले, "नाही, नाही, सीनियर-बिनियरचा प्रश्न नाही आणि बघतो मी काय करायचं त्याचं." तर मला असं वाटतं, की अमोलने दिलीपला सांगितलं असावं. हम्म. कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रिहर्सलला गेले, तेव्हा अमरापूरकरांनी स्वतःनी सांगितलं, की "आता कोणी ना स्मिताचं नाव घेऊ नका. ती जे करते ते तिला करू द्या, तिला डिस्टर्ब करू नका." तर यासाठी हम्म. मी दिलीप कुलकर्णी आणि अमोल पालेकर यांची इतकी ऋणी आहे, की हे त्यांनी केलं माझ्यासाठी. खरंय. म्हणजे कदाचित त्यानंतर मी पुढचं नाटक केलं असतं का माहिती नाही, की अशाच तऱ्हेचं जर होणार असेल, तर कशाला करायचं हो ना. बाबा? हो ना. नको ते नाटक-निबिटक, घरी बसलेलं बरं. आणि त्या वयात तसं वाटूच हो, शकतं म्हणजे वाटूच कारण शकतं. कॉन्फिडन्सच आपला जर लो झाला हो. तर पण त्यानंतर माधव मनोहरांनी माझ्यावर हे लिहिलं होतं, परीक्षक समीक्षणामध्ये लिहिलं होतं अच्छा. हम्म. स्पेशल. हम्म. हम्म. तर त्याच्यात कौतुक होतं. खूप कौतुक होतं. हम्म. आणि माधव मनोहर सगळ्यांचं कौतुक करायचे नाहीत. त्यांची समीक्षा म्हणजे महत्वाची तर बाब मला आहे. आज हे सांगावसं वाटतं, की चिकाटी सोडायची नाही. हम्म. मला वाटतं चिकाटीपेक्षा सुद्धा ठाम राहणं ठाम राहणं, आणि की असू दे. हो. खमकेपणा हां. खमकेपणाचा खमकेपणा पाहिजे. खरंय, तो खरंय. हळू आला. हां, हां, हां. नंतर कोणी मला असा त्रास-बीस दिला नाही. बरोबर. पण त्याच वेळेला मी एक शिकले, हं. की माझ्याबरोबर येणाऱ्या ज्युनियर कलाकारांशी कसं वागायचं. म्हणजे या वाह! वाह! लोकांकडून मी कसं वागायचं नाही, नाही. हे हां. सुद्धा शिकले. खरंय, खरंय. नाहीतर मग काय फरक राहिला असता? एक्झॅक्टली. अगदीच खरं आहे. मग तुम्ही सुरुवातीलाच बोललात, की नाटक जेव्हा तुम्ही करत असता, तेव्हा इतर काही नाही, काम शक्यतो करत नाही. शक्यतो नाही करत. हेच कारण आहे का, की इतर सगळ्या अभिनेत्री ज्या आहेत, त्या सिनेमामध्ये गेल्या लवकर, नाटकाच्या बरोबरीने. पण तुम्ही फार वेळ वाट बघितलीत. हो, मी फार फार वर्ष वाट बघितली. आणि तेव्हा मला असं वाटायचं, जेव्हा मला फिल्म्सच्या ऑफर्स येत होत्या, हं, हं. अगदी यंग असताना हिरोईनच्या वगैरे, तेव्हा मला वाटायचं, की मला फिल्म-बिल्म करायच्याच नाहीयेत. आणि एक तर घरनं परमिशन मिळेल का? हं, हं, हं. हा सुद्धा जरा माझ्या मनात प्रश्न होता. अर्थात मी कधीच विचारलं नाही, की मी करू का? कारण मला नाटकच करायचं होतं. हं, हं. पण फिल्म्सचं म्हणजे कसं आहे ना, की एकीकडे त्यावेळेला कमर्शियल फिल्म्स पण हो, होत्या. पण तुम्ही हो. आता अमरीश पुरी आणि हो, हो, यांच्याबरोबर हो, असल्यामुळे श्याम बेनेगल यांचे सिनेमे हो. होते, होते. गोविंद निलांचे खरंय. सिनेमे होते. पण तिथेही कधी जावसं नाही वाटलं. नाही वाटलं. काय माहिती नाही, पण नाही वाटलं मला. म्हणजे जरासा वेडेपणाच होता तो. थोडा बावळटपणाही होता. आणि माझा अ, म्हटलं तर प्रॉब्लेम, हं, हं. म्हटलं तर स्वभाव. स्वभाव. मला ना अॅम्बिशन नाहीये, ओके. की हं, मला हे करायचंय, मला ते हं, जे येईल ते टू द बेस्ट ऑफ माय एबिलिटी मी करीन. हं.
पण एखाद्या गोष्टी मागे धावणं हम्म. हे मी समहाव नाही करत. ओके. आम्हाला माहित नाही का, पण नाही. आणि त्यामुळे मला असा कधी त्रास नाही झाला. हम्म. तुला माहित नसेल अमोल, हे मी कधीच कुठल्याही पॉडकास्टमध्ये सांगितलं नाहीये, ते मी आज सांगतेय. हम्म. मध्ये माझ्यावर खूप कौटुंबिक अडचणी आल्या. ओके. म्हणजे माझे दोन्ही भाऊ अतिशय सडनली गेले. अच्छा. माझे आई-वडील, माझा नवरा हे म्हणजे आत्ता आहेत आणि आता नाहीयेत असं झालं. आणि थोड्या थोड्या अंतराने असं अगदी, झालं. अगदी अच्छा. म्हणजे काही वर्षांच्या अंतराने हे झालं. अच्छा. त्यामुळे माझ्यावर कौटुंबिक जबाबदारी खूप होती. हम्म. म्हणजे इमोशनल सुद्धा, आर्थिक सुद्धा. हो ना. सो ती आर्थिक जबाबदारी जेव्हा सांभाळायची, तेव्हा मी हिंदी सीरियल केल्या. पैशाचं तुम्ही सोंग नाही उभं करू शकत. खरंय. पैसा हा लागतोच. आणि तेव्हा मला ये रिश्ता सारखी सीरियल आली, ज्याची मला फार गरज होती. त्यातला एकतर कॅरेक्टरही फार चांगलं होतं आणि ती सीरियल मी 7-7.5 वर्ष केली. हो. त्यामुळे त्या सीरियलनी मला खूप हात दिला. हम्म. हम्म. आणि परत काय होतं, एखादी फिल्म जर आली, तर परत ह्यांना 15 दिवस रजा मागा. ते शक्य नसतं. हम्म. ह्या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी म्हणजे मी बाकी कधीच कोणाला सांगितलं नाही. आजच हे का मला माहीत नाही एकदम तुला सांगावसं वाटलं. पण त्यामुळे मी अनेक वेळा चांगल्या फिल्म्सना आणि फिल्म्समध्ये रोल काय आता मिळणार? आईचा रोल हम्म. किंवा आता आजीचा रोल. हम्म. सो त्यापेक्षा हे एक गाडं चाललंय ते चालू दे, असं मला वाटलं. म्हणजे मी जंगल केली किंवा त्या वेळेला ती जी येईल आणि मला इंटरेस्टिंग वाटेल ती केली. व्हेंटिलेटर मला फार हो. इंटरेस्टिंग वाटली. हो. एका लग्नाची गोष्ट केली. पण अ, ही पोरगी ही पोरगी कुणाची? कोणाची केली? त्यातला रोल छान होता. सो दॅट्स ऑल. म्हणजे मी अगदी मोजक्याच केल्या, पण आय एम क्वाईट ओपन. हम्म. 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 आता आय एम क्वाईट ओपन टू डूइंग फिल्म्स हा. आणि ओ-टी-टी. OTT. मला फार इच्छा आहे करायची. हम्म. आता पण जेव्हा मध्ये तसंच झालं, ओ-टी-टीसाठी कोणी विचारतं, तेव्हा शूटिंग असतं शूटिंग चालू असतं. आणि मग त्या शूटिंगला म्हणजे मला हे जमत नाही, की मी नाहीच येणार. मी हे नाही. ही त्या घेतलीये हे जबाबदारी एकदा घेतलीये तर. ती करायची. हम्म. ये रिश्ता क्या कहलाता है ही सिरियल असं म्हणतात की सगळ्यात जास्त काळ चाललेली हो, सिरियल हो, आहे हो, आपल्या हो, भारतीय हो. टीव्हीच्या अगदी, अगदी. इतिहासातली. हो. तेव्हा माहिती होतं का की एवढी पुढपर्यंत जाणार नाही, आहे? तेव्हा माहीत नव्हतं नव्हतं. माहित. कारण ते शेवटी TRPचं गणित नाही आहे परत. आणि आमची फॅमिली जेव्हा एंटर झाली, हम्म. हम्म. तेव्हा त्यातली जी मेन हिरोईन होती, तिला जस्ट मारलं होतं. अच्छा. जिच्या खांद्यावर सीरियल चालायची. ओ अच्छा. बर. आणि त्याच्यानंतर आमची अख्खी फॅमिली इंट्रोड्यूस झाली होती. बर. सो जेव्हा मी राजन शाहींना भेटायला गेले होते, तेव्हा मी त्यांना असं विचारलं होतं, की हा रोल कॅमिओ आहे की रनिंग आहे? हम्म. कारण त्याच्या आधीच एक सीरियल मी अशी केली होती, हम्म. की ज्यांनी सांगितलं रनिंग रोल आहे आणि तो 2 महिन्यात संपला. हो अच्छा. कॅमिओ होता आणि ते मला सांगितलं. सांगितलं नव्हतं. सो मी आपलं विचारलं, "काय आहे? कॅमिओ आहे की Running. कंटिन्युअस?" तो म्हणाले, "नाही, नाही. कंटिन्युअस रोल आहे. यू आर द हेड ऑफ द फॅमिली. पण हम्म. आत्ताच आमची मेन हिरोईन आम्ही तिला मारलंय. त्यामुळे सीरियल किती चालेल माहिती नाही." हम्म. म्हणजे कदाचित नोव्हेंबरमध्ये माझं शूट सुरू झालं. तर ते म्हणाले, "दर जानेवारीमध्ये आमचं कॉन्ट्रॅक्ट रिवाईव्ह होतं. तर कदाचित ह्या जानेवारीमध्ये संपू शकेल." बट ही वॉज व्हेरी ओपन अबाउट इट. ओके. त्यांनी काहीही लपवलं नाही. लपवलं नाही. पण त्याच्यामध्ये मारवाडी फॅमिली हो, होती. हो. ह्याचा काय म्हणजे अभ्यास करायला लागला? कारण एक वेगळं ट्रेडिशन आहे, पूर्ण हो. भाषेचा लहेजा वेगळा आहे. असं काही त्यातली हिंदी हो. नाहीये ती पूर्णपणे. जी आमची क्रिएटिव्ह हेड होती, तिने बसून सगळ्यांची मीटिंग घेतली होती. कोणाचे काय रिलेशन्स कसे आहेत, ट्रॅक्स कसे जाणार आहेत, हे सगळं सांगितलं होतं हं, आम्हाला. हं. त्यामुळे त्या रोलमध्ये जायला मला खूप कठीण नाही गेलं. ओके. पण तरी सुद्धा पहिल्यापासून जर बघितलं तर मराठी घरात जरी तू वाढलेली आहेस, हो. तरी सुद्धा मराठी भाषा, त्याचे उच्चार, भाषेवरचं प्रभुत्व हे दिसून येतं म्हणजे पहिल्यापासून. दूरदर्शनमधली पण कामं बघितली, नाटकातली पण बघितली.
तर ह्याच्यावर काही खास काम केलेलं होतं का हे मगाशी आपण म्हटलं विजया मेहता, सत्यजित दुबे यांच्याच हाताखाली काम करताना ते झालं? आता मराठीचं म्हणशील तर आता काय हिंदू कॉलनीत वाढली. हं. विशेषतः मला एवढं माहितीये की माझं मराठी सीकेपी नाहीये. हां, म्हणजे बादली, हां, चकली, हां. खिचा नाही. नाहीये. ओके. ते मी व्यवस्थितच बोलते. पण ते मात्र मी अगदी जाणून-बुजून केलं, की मराठी आपण नीट बोललंच पाहिजे. हं. दुबेकडे हिंदी माझं मात्र सुधारलं. ओके. एकदा मी दुबेला असं विचारलं होतं, की नाटक संपल्यावर तो म्हणाला, "तुम जो वो लेफ्ट में जाती हो ना, वैसे मत जाओ." हं. तर मी म्हटलं, "वो अच्छा वो वाकडा-वाकडा जाती हो वैसे नहीं जाने का?" तर तो असा खाली बसला आणि म्हणाला, "हाँ मेरी माँ, तुम वाकडा-वाकडा मत जाओ." आणि त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांची मीटिंग घेतली आणि सांगितली, कि अगर इसके साथ आज से कोई अंग्रेजी में बात करेगा, तो मैं उसको थिएटर यूनिट से निकाल दूंगा. अच्छा. बापरे! आणि तेव्हा दुबे आम्हाला हिंदी जोराने वाचायला लावायचा. हां. म्हणजे धर्मयुग वगैरे आणा आणि वाचा. हं. दर रविवारी आम्ही त्याच्या घरी सकाळी भेटायचो आणि सगळ्यांनी गोल करून बसायचं. इट वॉज अ पार्ट ऑफ हिज एक्सरसाइज आणि हं. सगळ्यांनी एक कविता हिंदीची आणायची अच्छा. आणि ती वाचायची. हं. सो असे एक्सरसाइजेस मी करत आली आहे. बरोबर. त्यामुळे माझं हिंदी चुकत नाही. म्हणजे माझं हिंदी मराठी हिंदी हां, वाटत मी नाही. तेच म्हणणार होतो, की हिंदीत मराठी असं नाही, ऐकू नाही. येतं. हिंदीत मराठी नाही. महत्वाचा एक गुण असतो प्रत्येक यशस्वी कलाकाराचा, की तो कुठल्याही ग्रुपमध्ये नसतो. सगळेच जण त्याला आवडतात आणि सगळीकडेच तो त्याचा विचार केला जातो. हे कसं जमलं? स्वभाव. मी ना कुठल्याही ग्रुपमध्ये गेले, हं, तरी मी सगळ्यांशी जुळवून घेऊ शकते. हं. म्हणजे माझ्या वयाचे असो, माझ्यापेक्षा लहान वयाचे असो, बरोबर. माझ्यापेक्षा मोठे असो, मी जुळवून घेऊ शकते हं, हं. आणि आनंदाने जुळवून घेऊ शकते. कारण मला असं वाटतं, की माझा माझा आनंद हा फक्त माझ्यावर अवलंबून आहे. इतर कोणावर अवलंबून नाही. ओके. हं, त्यामुळे माझा हा स्वभाव विशेष आहे, की मी कुणावरही राग धरू शकत नाही हं, किंवा ह्याचा राग आला मी बरोबर असं मला होतच नाही. हं. मला कित्येक वेळेला ते मी जेन्युइनली विसरून जाते. म्हणजे मला दुसरं कोणतरी सांगतं, की "अगं काय तू अशी? हा माणूस तुला असं बोलला होता तेव्हा आठवतं ना? तुझा अपमान केला होता." म्हणजे अमोल माझा जर कोणी अपमान केला, तर मी इतकी बावळट आहे, की मला कधी-कधी समजत सुद्धा नाही. आणि मग कोणी "अय्या हो का? असं बोललं? अय्या याचा अर्थ असा आहे." असं होतं. बापरे! सो मी खूप हॅपी गो लकी आहे. हं, 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 हं. कारण मी तुझ्याबरोबर काम केलेले जे काही आजच्या पिढीतले जे कलाकार आहेत, ते नेहमी सांगतात, की स्वाती चिटणीस ही अजिबात ओल्ड स्कूल नाहीये. नाही. त्यामुळे ती अशी जनरेशन गॅप त्यामुळे येत नाही, तिच्याबरोबर काम करताना. आणि दुसरी गोष्ट, की तू दूरदर्शन पण बघितलंयस, तू त्यावेळी हो, नाटकांमध्येही अभिनय हो, केलायस. आता तंत्रही बदलतंय. हो, तू सगळ्या गोष्टींशी जुळवून हो, घेतलेलं आहेस. तर हे हो. सुद्धा कसं मी लहान वयातल्या लोकांशी खूप कम्फर्टेबल असते. हं, कारण एक तर मला असं वाटतं मी जजमेंटल नाहीये. हां. मी अजिबात कोणाबद्दल जजमेंटल नाहीये. मला जर कोणाबद्दल काही येऊन सांगितलं तर मला असं वाटतं जाऊ दे ना. हं, हं, असेल काहीतरी त्याचा प्रॉब्लेम किंवा तिचा प्रॉब्लेम. हं. मला ह्या यंगस्टर्स बरोबर राहून फोनमधल्या गमती ते शिकवतात. काय-काय ते मला शिकायला खूप आवडतं. ओके. मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. सो आय एम व्हेरी कम्फर्टेबल यंगस्टर्स बरोबर. कारण खास करून टीव्ही मालिकांमध्ये जे हो आणि त्यांच्याबरोबर तुम्ही जर जुळवून नाही घेतलत, तर फक्त रोज फ्रस्ट्रेशन येईल, दुसरं काही होणार नाही. सो माझं काम टीव्ही मालिकांमध्ये मी करते. मी माझी वाक्य करून जाते. आता कोणीतरी असतं, की ज्याला वाक्यच घेता येत नाहीत. हं, तुम्हाला 10 वेळा रिटेक्स करावे लागतात. अशा वेळी मी हे बघते, की माझा दर रिटेक आधीपेक्षा जास्ती बरा असायला पाहिजे. हां. म्हणजे मी स्टेल होऊन चालणार नाही. बरोबर. कारण ह्या माणसाला त्याचं वाक्य आठवत नाहीये, म्हणून तो 10 जर रिटेक्स घेत असेल हं, हं. आणि मी जर स्टेल होत गेले, तर माझा परफॉर्मन्सच होणार नाही. खरंय, खरंय. सो मला असं वाटतं, जसं आपण नाटक काम करताना पहिलं दिग्दर्शकाला समजून घ्यायला लागतं. हं, हं. मला पहिले 2-3 दिवस नाटकात काम करताना या दिग्दर्शकाचं वर्किंग कसं आहे, हे समजून घ्यायला लागतं. आधीचं सगळं अनलर्न करून आता हं, याच्याबरोबर हं, आपण जुळवून घ्यायचंय. हं, हं.
ते करायचं असतं. तसंच सिरियल शो मध्ये तुम्ही समोरच्या ॲक्टरशी जुळवून घेता आणि मला असं वाटतं मी सगळ्यात मोठी असेन, तर मीच जुळवून घ्यायला पाहिजे. तू दादी आहेस, हां, तर तू मला त्यांना जुळवून घे. कम्फर्टेबलच करायला पाहिजे. खरंय, खरंय. हिंदी मालिकांमुळे आर्थिक स्थैर्य आलं, हो, पण त्याचबरोबरीने लोकप्रियताही फक्त खूप. महाराष्ट्रात नाही तर देशभरात हो, आणि विदेशात सुद्धा. हो. त्याचे काही अनुभव सांगण्यासारखे? अमृतसरला गेलो होतो हं, आणि तेव्हा ये रिश्ता नुकतं सुरू झालं होतं. बरं. म्हणजे नोव्हेंबरमध्ये आम्ही आलो आणि एप्रिल मेच्या सुमाराला आम्ही अमृतसरला गेलो होतो. हं, आणि तेव्हा मी, माझा मुलगा आणि माझी आई आम्ही जालियनवाला बागला गेलो होतो. बरं. ते बघायचंच होतं आणि इट वॉज अ व्हेरी इमोशनल एक्सपिरियन्स वगैरे. आणि अचानक बरं तरी मी असं सगळं गुंडाळून वगैरे गेले होते. अचानक माझ्या मुलांनी नीलनी सांगितलं, "मम्मा पळ! 100 लोकं येतायत." बापरे! आणि मी अक्षरशः पळत सुटले. मागनं एक 100-200 लोकांचा जत्था, हं. की "वो दादी है, सुहासिनी दादी है, रुको सुहासिनी दादी रुको." बापरे! म्हणजे अ, भीतीदायक हं, व्हावं असं. हं, हं, हं. तर माझ्या आईला नील घेऊन आला. मी धावत पुढे गेले आणि आमची गाडी बाहेर उभी होती. त्या गाडीत जाऊन लपून बसले होते. आणि नंतर जेव्हा आमच्या रिश्तामधल्यांना कळलं, ते म्हणाले, "पण तुम्ही गेलातच कसे पोलीस प्रोटेक्शन घेतल्याशिवाय?" अच्छा एवढं? तर म्हणजे त्या कलाकारांना माहिती आहे. हो, त्यांना माहिती आहे. मला माहीत नव्हतं. मला काय वाटलं एवढं. पण आणि आपल्याकडे काय आहे ना, महाराष्ट्रात असं कोणी त्रासदायक होत नाही. हो. आपण सहज मार्केटमध्ये ते फिरतो आणि हो. हां, म्हणजे "अय्या तुम्ही भाजी पण घेता?" वगैरे असं इतपतच होतं. हां. गराडा नाही पडत असं. गराडा नाही पडत आणि असं म्हणजे हं. हात लावायला हो, जा किंवा हो. असं कोणी काही हां. करत नाही. ते जरा म्हणजे मला भीतीदायकच हं, वाटलं. हं. पण महाराष्ट्रामध्ये तसं होत नाही. खूप कौतुक असतं लोकांना खरंय, खरंय. आणि जशी तुमची इमेज आहे, आता काय तू म्हणालास तसं, माझी इमेज तशी हे नाहीये, उथळ नाहीये. उथळ नाही. हं, तर लोकं गप्पा मारतात येऊन आणि मला त्याचं काही वाटत नाही. हं, 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 म्हणजे अनेक वेळा मी जेवत असताना रेस्टॉरंट्समध्ये आम्हाला फोटो द्या ना. हं. मी म्हटलं, "जेवून देऊ?" "नाही हो, आम्हाला निघायचंय आता." म्हटलं, "बरं." असं म्हणून मी दिलेले आहेत. त्याचं मला अच्छा. काहीच वाटत नाही. हं, हं, हं. आणि इतक्या वर्षांपासून तू मालिकांमध्ये काम करतीयेस. मराठीतही काम केलंयस. मराठीत हो, तुझे कॅमिओज असतात का? खूप पण तू बरीच वर्ष हे सगळं जग हो. बघतीयेस. इथे काय बदल दिसतायत हिंदीमध्ये, मराठीमध्ये, मालिकांमध्ये काम करताना बेसिकली? मालिकांमध्ये काम करताना असे बदल काही विशेष हं. म्हणजे झाले तसं नाही. टेक्निक सुधारलंय हे तर आपल्याला सगळ्यांनाच बरोबर. माहिती आहे. फटाफट होतं. पूर्वी जेव्हा आम्ही मालिका करायचो, तेव्हा एक एपिसोड 4 दिवस करायचो. हं. म्हणजे मी जेव्हा लाईफ मेंबर, हो, चिरंजीव हो. अशा जेव्हा मालिका करत होते, तेव्हा एक एपिसोड 4 दिवस आरामात करत होतो. हं. तेव्हा असं काही घाई म्हणजे गडबड घाई नसायची. गडबड नसायची. आता म्हणजे एकदाचं करा आणि द्या. हं. तो एपिसोड जाऊ द्या. म्हणजे मी अनेक वेळेला असं म्हटलंय, की जगात देव आहे याचं एकच प्रूफ आहे, की रोज एपिसोड ऑन एअर जातो. अनेक वेळा हिंदीला आजचा एपिसोड आज शूट केलेला आहे, की बापरे! आज संध्याकाळी जायचा आहे आणि तो आत्ता सकाळी म्हणूनच आजची शिफ्ट लावली आहे, की तो एपिसोडचे काही सीन्स करायचे आहेत. पण ते ॲडजस्ट करणं कलाकार म्हणून पण हो. खूप अवघड आहे ना, की हो, पण पटापट, आता पटापट ते हो, सगळं हो. म्हणजे तुम्हाला तुम्हाला त्या लाईन्स यायलाच हं. पाहिजेत. म्हणजे त्यात हे नाही, की तुम्ही स्क्रिप्ट येतं, एकीकडे मेकअप करायचा, एकीकडे केस आणि एकीकडे तुम्हाला ते वाचून पाठ हं, व्हायलाच पाहिजे. हं. म्हणजे त्यासाठी तुम्ही एकपाठी नसलात तर मग मेलात. मग मग तुमचं कॅरेक्टर कंटिन्यू नाही होत. इथे नाटकाचा फायदा होतो का थोडा? हो. कितीतरी फायदा कितीतरी. होतो. तुझ्या एका मुलाखतीत तू सांगितलं होतंस, की दिग्दर्शक आणि अभिनेता किंवा कलाकार यांचं नातं आई आणि मुलासारखं असतं. तर हे बरोबर आहे. कशा कशा अर्थाने म्हणजे ते बरोबर. ते म्हणजे समजून घेणं तोच भाग आला हो, त्याच्यामध्ये? म्हणजे कसं आहे आता म्हणजे नाटकाचा हो, दिग्दर्शक आहे. नाटकासाठी. नाटकाचा हं. दिग्दर्शक. त्या तालमीच्या वेळेला मी दिग्दर्शकावर कंप्लीटली अवलंबून असते. ओके.
मी काहीतरी केलं आणि दिग्दर्शकाने सांगितलं, "नाही, नाही स्वाती हे नाही चांगलं." तर मी ब्लाइंड फेथ ठेवून म्हणते, "बरं चल ठीक आहे. हे नाही तर मग दुसरं काहीतरी करून बघू." अशा अर्थाने आई-मुलाचं नातं, की बरं. जसं तुम्ही टोटली आईवर अवलंबून असता, तसं मी दिग्दर्शकावर अवलंबून असते. हं, हं. आणि जे आपण तंत्राबद्दल बोललो, तर इतकी वर्ष जाऊन सुद्धा जे विजया मेहतांसारख्या म्हणजे आपण ज्यांना ग्रेट म्हणतो, त्या लोकांनी जे शिकवलंय, ते कधीही बदललेलं नाहीये. नाही, ते कारण ते ते टिकून तुम्ही राहतं. कॅरेक्टरबद्दल विचार करायला हां, शिकवलंय. बरोबर. की विजयाबाईंचं असं नेहमी म्हणणं असायचं, की तुम्ही एंट्री घेतली ना स्टेजवर, की प्रेक्षकांना कळलं पाहिजे ही कोण आहे. हं, तुमची 4 वाक्य होईपर्यंत थांबले नाही पाहिजेत. म्हणजे निदान ही कुठच्या घरातून आली आहे, ही काय असेल, हे कळलं पाहिजे. हं, हं, हं. सो म्हणजे तिच्या त्यामुळे काय तिच्या सवयी आहेत हां, आणि हां. सगळं. हं, आणि तुला एक पूर्वीच्या तालमींची मी गंमत सांगू का? हं, हं. की जेव्हा आम्ही पूर्वी तालमी करायचो, म्हणजे किती साली साधारण 80? 80, हां, 90, 80-90. हं. 95 अच्छा. तेव्हा तालमीच्या हॉलमध्ये दिवसभर सगळे असायचे. बरं. तो दिग्दर्शक दुसऱ्या कॅरेक्टरच्या माणसाला काय सांगतोय, हां. त्याच्याकडनं कसं करून घेतोय, हं, हं. हेही आम्ही बघत असू, ऐकत असू आणि तेही मनात असं झिरपत जात असे. ओके. त्यामुळे कळत नकळत आपणही स्वतःला थोडं-थोडं तपासून बघतो, की अच्छा हे असं सांगितलंय, मग मी ते करतेय का? आणि तालमीत दिवसभर राहिल्यामुळे ते नाटक अख्खं तुम्हाला अंगीकारायला बरं. सोपं जातं. हं. नाटक पाठ होतं. हो. आता जेव्हा तालमी होतात, तेव्हा माझा सीन झाला, तो तरुणी, म्हातारी कोणी पण बाहेर आले, फोन उचलला, बाहेर जाऊन फोनमध्ये, हं. की पुढचा सीन येईपर्यंत ते बाहेर फोनमध्ये. मग त्यांचा सीन आला, की त्यांना आत बोलवायचं. "अरे ये बाबा तुझा सीन आला." "असा आला काय? चला." हं. सो हा मला एक फरक आहे. तेव्हाचा आणि आत्ताचा मेजर फरक वाटतो. पण त्याचा काय परिणाम म्हणजे त्यावेळेला तुम्हाला लक्षात यायचा, की ह्याच्यामुळे हे घडतंय आणि आता जर ते होत नसेल, तर त्यामुळे काय प्रॉब्लेम होतोय? आता मी नाटक करीन तेव्हा कळेलच मला. पण शेवग्याच्या शेंगा वगैरे मी केलंय. त्यामुळे त्याच्यात असं काही मला वाटलं नाही. कारण हं. सगळेजण एकाच विचाराचे होते. हां, बरोबर. एकाच विचाराची माणसं जमतात ना, हं. तेव्हा ती अख्खी कलाकृती व्हायला, चांगली व्हायला खूप मदत होते. खरं आहे, खरं आहे. म्हणजे हे तू सांगतेस त्याच्यावरून मला आठवलं, की काही जुने म्हणजे आता जुने म्हणणं बरोबर नाही, पण त्या काळातले जुनेच. अभिनेते हां, हां. जे आहेत कलाकार जे आहेत, जेव्हा सिनेमात काम करतात, तेव्हा सुद्धा ते इतर कलाकारांचे जेव्हा सीन हो, चालू असतात, सीन्स जाऊन तेव्हा बघतात. बसतात हो, तिथे हो, समोर असतात. ते हो. कधी व्हॅनिटीत बसलेत बरोबर, किंवा असं असं बरोबर, होत नाही. म्हणजे ती सवय तशी त्या काळातनं बरोबर. त्या आलेली काळातली आहे. ती सवय. इतर काही गोष्टी नव्हत्या ना तेव्हा मोबाईल नव्हते आणि काहीच काहीच नव्हतं ना. नव्हतं. बरोबर. त्यामुळे ते काहीच नव्हतं. तुम्हाला म्हणजे मन डिस्ट्रॅक्ट करायला काही नव्हतं. खरंय, खरंय. हे सगळं जरी असलं आणि तू जरी आता म्हणत असलीस, की तू नाटकापासून लांब आहेस, तरी एक सादरीकरण जे आहे, इन्शाअल्लाह ते चालू आहे आणि हां, नुकतंच त्याचे 25 प्रयोगही 25 झालेत. प्रयोग झाले. त्याला काय म्हणायचं? त्याला अभिवाचन आपण म्हणू अभिवाचन म्हणून. हो. का अभिरामने लिहिलेल्या पुस्तकाचं वाचन? अभिराम कादंबरी वाचन. वाचन, हो. हो. तो पण अनुभव तुझा कसा आहे? अभिरामनी मला फोन केला जेव्हा, त्याला वाटलं होतं ही नाहीच म्हणणार कारण मी हं, खूप बिझी होते. हं. मी तेव्हा ये रिश्ता करत होते. जवळ-जवळ महिन्यातले 20-23 दिवस शूटिंग करत होते. बापरे! हं, पण हे अभिरामनी विचारल्याबरोबर मी हो म्हटलं. म्हटलं मी ॲडजस्ट करीन. हं. म्हणजे निदान त्या 1.5 तास, त्या 2 दीड तासात तास. मला स्टेजशी संबंध राहील. हां, खरंय. माझा स्टेजशी संबंध राहील. काहीतरी वेगळं करायला मिळेल. काहीतरी म्हणजे आपल्या कलेला दुसरा वाव देण्यासाठी हां, किंवा स्वतःला तपासून पाहण्यासाठी. खरंय, खरंय. कारण अभिवाचन हा प्रकार तसा खूप सोपा नाहीये हो, नाही, नाही. अजिबात आणि लोकांना खिळवून ठेवायचं त्या वाचनानी हो. हे फार कठीण असतं. आणि त्याच्यात पण 2 कॅरेक्टर्स तू केले. म्हणजे एक मुमताज आहे आणि अनेक करते. जमीला, जमीला, मुमताज, ती मुमताज. हां. मीना. आणि ते फरक कळतो अह, आणि कारण ते चढ-उतार जे हो, आहेत, हो, आवाजातला हो, फरक हो. जो आहे, तिथे दिसते स्वाती चिटणीस. अय्यो! खरंच खूप भारी होतं ते. नाही असे मध्ये-मध्ये मी ते रंगसारे तुझे नावाचा कार्यक्रम हां. करायचे. हं. सो तसे मी खूप कार्यक्रम केले जिथे मला स्टेजशी काहीतरी माझा संबंध येईल. खरंय. पण म्हणजे इन्शाल्लाह करत असताना कदाचित असं झालं असेल,
की म्हणजे तुझा रोल वेगळा होता त्या नाटकातला, पण वातावरण राहिले दूर घर माझे, त्याची हो कुठेतरी आठवण हो होत असेल त्याची. हो काय होते. लिखाण शफाअत हो खान काय यांचं. सुंदर होतं, काय छान प्रयोग व्हायचा राहिले दूर घर खरंय, माझेचा. खरंय. फार फार छान प्रयोग व्हायचा त्याचा. त्याच्यातनं अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या भूमिका तू केल्यास, काही लोकं म्हणतील की त्या बोल्डही होत्या. हो हो काही भूमिका अशा होत्या, तू भाषणात जसं सांगितलंस, की त्यांची दुःख तुला लोकांपर्यंत पोहोचवता आली तुझ्या बरोबर मार्फत. बरोबर. पण कधीही असं झालं नाही, की तुझ्याकडे लोकांनी बोल्ड म्हणून बघितलंय. नाही जरी त्या खरंय, भूमिका बोल्ड असल्या तरी. अगदी खरंय. तसं नाही झालं. हं. तसं नाही झालं आणि म्हणजे यासाठी मी मराठीच्या आपल्या प्रेक्षकांनाच सगळे मार्क्स देईन. खरंय. कारण आपला मराठीचा प्रेक्षक, मराठी नाटकांचा प्रेक्षक इतका चांगला आहे आणि चांगल्या वाईटाचं त्याला भान आहे. हं. सो तशा संकेतमधली भूमिका किती बोल्ड संकेत होती. मिलनाचा. हो. किती बोल्ड हो, भूमिका हो. होती. ते ॲक्सेप्ट करणं त्यावेळेला हो आणि प्रेक्षकांनी मोठी तेव्हा गोष्ट होती. हो. या इतक्या वर्षांपूर्वी केलेलं संकेत. खरंय. छिन्न? छिन्न, छिन्न मधली भूमिका बोल्ड होती. केवढी तरी वेगळी होती. हो, हो, हो. म्हणजे त्याच्यातल्या अनेक गोष्टी मला तेव्हा कळल्याही नव्हत्या. म्हणजे पण मला प्रेक्षकांना हे सांगायला पाहिजे, की छिन्न हे वामन तावडे यांचं नाटक आहे. हो. संकेत मिलनाचा कुणाचं होतं मला आता आठवत नाहीये. सुरेश खरे. सुरेश खरेंचं सुरेश नाटक खरे आहे. लेखक आणि दिग्दर्शक. त्याची पुस्तकं अवेलेबल आहेत. हो. मिळतील तुम्हाला वाचायला. हो. त्याच्यावरनं कळेल, की ते किती बोल्ड आणि कसं होतं ते. मी तेंडुलकर फेस्टिव्हलमध्ये हां. मी आणि सचिन खेडेकरनी मादी केलं होतं. ओह! अच्छा. जे इतकं कठीण होतं, हं, हं, हं. की आणि त्याच्यात खूप असे फिजिकल सीन्स होते. नाटकही ते खूप बोल्ड होतं. तर मादी. ते हो. नाटक आम्ही केलं होतं अच्छा. आणि म्हणजे आपल्याकडे काही आपण डॉक्युमेंटेशन. दस्तावेज दस्तावेज. हो, हो, काहीच हो. ठेवत नाही. डॉक्युमेंटेशन काहीच नव्हतं. पण त्याचे आम्ही खूप प्रयोग केले हं. बरं, बरं. पण असे वेगवेगळे प्रयोग तेव्हा खूप व्हायचे. खूप म्हणजे व्हायचे. हो. नाट्यदर्पण हो, हो. रजनीमध्ये हो, हो, हो. तुझा सहभाग मला माहिती आहे. मला वाटतं पहिल्यांदाच असं झालं असेल, की 3 अभिनेत्रींनी सूत्रसंचालन केलंय. होय. असं पण झालं हो. होतं मला वाटतं. नीना मी, कुलकर्णी सुहास आणि आणि नीना. हां. मी सुहास आणि नाट्यदर्पण नीनानी केलं होतं. रजनीचं. फार मजा आली होती त्या वर्षी. आणि ते त्याच रज वर्षी अशोक पांगमनी माझा मेकअप केला होता. हां. एका पुरुषाचा मेकअप केला होता अच्छा. आणि जे सगळे पत्रकार होते त्यांना स्टेजवर बोलावून हां. मला माझा फक्त चेहरा दिसेल. बरं. असं एका टेबलवर मला ठेवलं होतं. हां. खाली मी होते आणि त्या सर्व पत्रकारांना असं सांगितलं होतं, ही व्यक्ती कोण आहे ती ओळखा. अच्छा. सगळेजण जवळ-बिवळ येऊन बघून गेले. पण कुणीही ओळखलं नाही. ग्रेट अशोक पांगव. तुझ्या गाजलेल्या भूमिकांचा जर विचार केला, कारण आता आपण जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने बोलतोय. तर तिथे स्टेजवर उभं राहताना ठीक आहे, तू सगळ्या गोष्टी सांगितल्यास. पण भूमिका कुठल्या डोक्यात येत होत्या तुझ्या त्यावेळेला? की ज्यांनी तुला म्हणजे आनंद दिला मी असं प्रचंड म्हणेन. आनंद दिला. हां. शाकुंतल, हं. पंखा ना ओढ पावलांची. नकळ कार्टी, कार्टी, नाती-गोती कार्टी. नाती-गोती. नाती-गोती कार्टी तर हातात हात धरून जातात. कारण एकाच वेळेला मी ही दोन्ही नाटकं करत होते. म्हणजे एकीकडे मोहन ऑफिसमधला बॉस हं. आणि एकीकडे मी मोहनची मुलगी. वाह! म्हणजे मी जेव्हा आईला सांगितलं, की मी कार्टी करणार आहे, हं, तर ती म्हणाली, "तुम्हाला कोणीच नाही एक्सेप्ट करणार." हं. आणि इतकं छान व्हायचा प्रयोग, इतका चाललेलं नाटक. कार्टी अर्थातच. मग नकळत सारे घडले. अनेक लोकांनी पाहिलेलं नसेल, पण सावरं रे, संकेतमिलनाचा, हो, हो, हो. ही नाटकं माझी अगदी अविस्मरणीय आहेत. नाही आता खरं तर असं आहे, की बरीच जुनी नाटकं परत येतायत. येतायत. कोणीतरी असं राहिले कुठलं दूर घर हां? माझे करावं असं मला फार वाटतं. पण आत्ताच्या या भोवतालच्या परिस्थितीत ते शक्य आहे की नाही? म्हणजे ज्यावरून ते प्रेरित आहे. असगर वजाहत हां, त्यांचा लाहोर सिनेमा येतोय. म्हणजे लाहोर नाही. जिस लाहोर नहीं देखा. हां, त्यांचा आता बटवारा सिनेमा येतोय. तर त्यानिमित्ताने नाटक घ्यायला हरकत नाही. खरंच यायला हरकत हो नाही. ना. कोणीतरी करावं. कुणीतरी करावं. फार छान नाटक आहे ते. खरंच. आणि सहकलाकारांबद्दल काय आठवतं? म्हणजे कोण-कोण होते त्यावेळेला? म्हणजे जसं मी मोहन जोशींचं नाव सांगितलं, दिलीप प्रभावळकर होते आणि त्यांच्याच तुम्हाला हो, दोघांना आम्हाला एकत्र दोघांना मिळालं. हे जीवन गौरव किती मिळाला. सुंदर हो ना, हो ना. खरंच. हां, हे मला फार आवडलं, हो. की मला दिलीप बरोबर मिळालं. कारण माझा तो अतिशय आवडता सहकलाकार आहे. अतिशय आवडता. अजून असे कोण त्यावेळेला?
डॉक्टर लागू हा. ते तेव्हा चष्मा काढून काम करायचे. तेव्हा त्यांना ब्लॅकआउटमध्ये आत न्यायला लागायचं. हो, अच्छा. कारण त्यांना काहीच दिसायचं नाही. हो, त्याला नंबर. पण त्या अग्निपंखमध्ये एक सीन होता, की मी सून असते ना त्यांची. मी उभी राहून त्यांना खूप बोलते आणि ते ॲट वन पॉइंट ना असे चेहरा हातात घेऊन बसायचे आणि मी माझं बोलणं झालं, की ते फक्त वर बघायचे आणि ते लाल बुंद झालेले असायचे. लाल बुंद. म्हणजे मी प्रत्येक प्रयोग त्याची वाट बघायची, की आता हे चेहरा वर क्या करतील. बात, क्या बात. क्या बात! म्हणजे काय काय ॲक्टर. ग्रेट. तुम्ही स्वतःला भाग्यवान म्हणालात ना त्या भाषणात, त्याचा मला हळूहळू अर्थ आता कळला, की तुम्हाला तुमच्यावर लोकांनी प्रेम केलंच. पण तुम्हाला स्वतः हे सगळे कलाविष्कार स्वतःच्या हो, डोळ्यांनी डोळ्यांनी बघता आले. बघायला एवढ्या मिळाले. कलाकारांचे आणि किती आणि त्यांच्यावर मी मित्रमध्ये पण केलं हां. काही प्रयोग. अच्छा. हे नव्हतं माहिती मला हां, मित्रमध्ये. मित्रमध्ये जेव्हा ती 3 नाटकं अमेरिकेला घेऊन जायची हां, होती. हां, 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 हां. तेव्हा मी मित्र आणि नकळत अशी आम्ही असे नेली होती. ओह! अच्छा. त्यामुळे त्या मुलीचं काम केलं होतं मी मित्रमध्ये. मित्रमध्ये पण असं वाटायचं, हो. की काय तो माणूस हो ना, बापरे! म्हणजे स्टेजवर म्हणजे फक्त म्हणजे त्याला फक्त बघत राहावं वाह! बस. वाह! खरंच. अशीच आमची पण इच्छा आहे, की तुम्ही एखादी अशी भूमिका आता लवकरच करा हो नाटकामध्ये आणि आम्ही प्लीज तुम्हाला मला बघत राहू. चांगलं नाटक पाहिजे बस. म्हणजे मी रोज प्रार्थना करतेय, की मला चांगलं नाटक नाही, पाहिजे. लवकरच मिळेल. हो. सध्या खूप चांगले दिवस आहेत होय, नाटकाला होय, होय. आणि त्याचा फार आनंद आहे हो, मला. हो. फार, फार आनंद आहे. आणि तू बोलताना सांगितलंस, की तू यू आर ओपन फॉर फिल्म्स ऑल्सो. हो, येस. तर त्यामुळे आता चांगली फिल्म, कारण फिल्म्सही नवीन-नवीन हो. दिग्दर्शक, बरोबर, नवीन प्रयोग त्यामध्ये बरोबर. करतायत. अगदी, अगदी. तर खूप आवडेल. त्या सगळ्यांना सांगणं आहे मला खरं तर. हा पॉडकास्ट त्यांच्यासाठी आहे. आणि म्हणजे मजा आली. कारण काय बोलणार, किती बोलणार, इतकं सगळं तुझी कारकीर्द आहे. पण आनंद ह्या गोष्टीचा आहे, की जीवनगौरव पुरस्कार हा एक महत्त्वाचा टप्पा तू म्हणालीस. हो, हो, अ, हो. म्हणतात ना, अभी तो फिल्म काय? अभी पिक्चर बाकी है मेरे दोस्त. बाकी है. तर तसंच असू दे आणि तसंच होणार. तुला शेवटी थँक यू. एक छान गिफ्ट अरे वाह! आमचे स्पॉन्सर वामनहरी पेठे यांच्याकडून चांदीचं नाणं. अरे वाह! थँक यू. धन्यवाद. वाह, वाह, वाह! फारच छान. आणि त्यांची जी टॅगलाईन आहे सोनेरी क्षणांचे सोबती, हो. सुरुवातीला पण मी म्हटलं, हो. तर मी सगळ्यांनाच हा प्रश्न विचारतो, की तुमचं आयुष्य आणि तुमचं कारकीर्द ही खरंच सोनेरी आहे. पण त्यात सगळ्यात सोनेरी क्षण कुठला? एक खूपच वेगळंच आहे. हां. म्हणजे नाटक करताना, प्रयोग करताना अनेक सोनेरी क्षण येतात. आपल्या पर्सनल आयुष्यात येतात. म्हणजे माझ्या नातीचा जन्म म्हटलं तर हो. माझ्यासाठी फारच सुंदर क्षण होता तो. पण प्रोफेशनल लाईफमध्ये म्हणालं तर शेवग्याच्या शेंगांचा प्रयोग होता हं. आणि आशा भोसले प्रयोग बघायला आल्या होत्या. ओह! अच्छा. हं. आणि त्या इंटरव्हलमध्ये आत आल्या, गप्पा झाल्यात. म्हणजे त्या तुला माहिती आहे कशा होत्या. म्हणजे अशा खूप गप्पिश म्हणजे खूप ओपन हो, होत्या त्या हो. अशा. भरभरून बोलणं हो, आपण म्हणतो भरभरून त्याला. बोलणाऱ्या, खूप कॉम्प्लिमेंट्स दिल्या वगैरे आणि इंटरव्हल संपणार आता आणि मी म्हटलं, "आम्ही जाऊ आता आतमध्ये." ते म्हणाले, "थांबा, थांबा 1 मिनिट." तर त्यांनी आपला फोन काढला. हं. ते म्हणाले, "मला की नाही माझ्या फोनमध्ये आपला सेल्फी हवाय." तर हं. मला म्हणाल्या, की "मला की नाही सेल्फी घेता येत नाही. तर तुम्ही घ्याल का सेल्फी?" आणि मला असं वाटलं, की बापरे! आम्ही तर फोटो त्यांच्याबरोबर काढलेच होते. पण त्या म्हणाल्या, "नाही, माझ्या फोनमध्ये मला तुमच्याबरोबर हवाय." केवढं कौतुक आहे, मोठं आहे. हो. आणि मग आम्ही असा सेल्फी काढला आणि तो आम्ही सेल्फी घेतानाचा फोटो दुसऱ्या कोणीतरी काढलेला आहे. सो तो आहे माझ्याकडे, की मी हां, आणि हां, आशाबाई हां, हां. अशा फोटो घेतोय. मला असं वाटतं, की माझ्या आयुष्यातला तो सोनेरी क्षण आहे. फार खरंय, सुंदर खरंय, क्षण खरंय. होता तो, की ज्या बाईला आपण दैवत हो ना, मानलंय. हो ना. दैवत. म्हणजे त्यांनी नाटक बघायला येणं, त्यानंतर मागे येऊन कौतुक हो, करणं, हे तर आहे, हो चांगलंच आहे. आणि दॅट वॉज इनफ. त्याबद्दल हां, हो, त्यांनी स्वतःहून सेल्फी हो काढणं. आणि असं हो. सांगणं म्हणजे मला रडूच आलं. तर माझ्यासाठी हा फार सोनेरी क्षण आहे. त्यानिमित्ताने आशा भोसलेंची आठवण. हो. माझ्या फार, फार आवडत्या. खरंच. वाह! मजा आली. मला पण. मला जरा नवीन काय-काय जुन्या काळातलं कळलं.
पण मला असं वाटतं प्रेक्षकांनाही कळलं असेल की त्या काळामध्ये नेमकं तालीम म्हणजे काय आणि कशा प्रकारे नाटकं व्हायची, हो. प्रयोग व्हायचे. पण जे काम तुम्ही केलेलं आहे नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये, ते खूप आहे खरं तर. आणि अजून ते अजून होणार आहे. होणार आहे हो. ते. तर त्यासाठी मी शुभेच्छा देईन. धन्यवाद. धन्यवाद की तू वेळ काढून अरे, आज आपल्याला गप्पा मारता आल्या, अरे कॅच अप करता आलं हो, त्यासाठी. कॅचअप. त्यासाठी माझ्याकडून तुला खूप खूप अरे, धन्यवाद की तू मला आजच्या या कॅचअपसाठी बोलवलंस. अरे नाही. थँक यू. आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि म्हणून मी प्रेक्षकांना सांगेन की तुम्हाला काय वाटलं या मुलाखतीबद्दल तुम्ही सांगा कमेंटमध्ये आणि बघत राहा कॅचअप. सबस्क्राईब करा अमोल परचुरे. पुढच्या आठवड्यात परत भेटूयाच. झाड बनली होतीस ते शाळेत. ते शाळेतलं. शाळेतलं. असं करायचं होतं पण. त्यातही मजा वाटली होती. मजा हो, वाटली होती. हां. की मी झाडाची भूमिका करतेय. आणि पुढे ते झाड बहरलं असं. असं म्हणायचं. असं म्हणूया प्लीज.